पागडेनान आणि त्यांची सगळी टीम, उपस्थित असलेले सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेचा मी बसलो होतो. माझा म्हणजे मी नेहमीच असं की वाट बघत असतो केव्हा हातात माईक येतो. म्हणजे जसं आपण पंक्तीला बसतो आणि लाडू वाढायला सुरुवात होते, आपल्यापर्यंत येणार तेव्हापर्यंत उरणार की नाही अशी भीती असते. तशी अवस्था माझी असते. कारण पालकांनी पण खूप छान त्यांचं प्रतिपादन केलं. विशाल सरांनी त्यांच्याबद्दल सांगून भावनिक केलं आणि त्यातल्या वाघमोडे सरांनी अजून एक खूप मोठं म्हणजे दायित्व डोक्यावर ठेवलं की मोटिवेशनल स्पीकरची एक स्पीच म्हणजे कितीतरी पुस्तकांच्या बरोबर असते वगैरे वगैरे. हे सगळं ऐकत असताना मी वाट बघत होतो की माझा नंबर कधी येतो आणि तेव्हा हातात माईक लागतो. असं म्हणतात की वाट पाहणाऱ्यापेक्षा वाट लावणारे फार असतात आणि तुम्ही मान्य करणार. वाट पाहणाऱ्यापेक्षा वाट लावणारे फार असतात. जमिनीवरती उभं राहून कशाला हात लावणारे फार असतात. भरभरून असते दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात, कारण सुख देणारा एक आणि दुःख देणारे चार असतात. मित्रांनो, गेल्या 12 वर्षापासूनचा हा प्रवास माझा चाललेला आहे. माझं नाव सुमित उटुडकर. मी राहणारा प्रॉपर विदर्भ, वर्धा शहर. त्याच्यामुळे माझ्या भाषेमध्ये कुठे कुठे वराडी भाषा जी आहे तुम्ही सांभाळून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आज हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाचं टायटल हे खरंच मोहक आहे. सन्मान कर्तृत्वाचा करतो आहे आणि हा कर्तृत्वाचा सन्मान करत असताना इथे बसलेले हे सगळे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांकडून असलेल्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा अफाट असतात. इथे जे पालक बोलून गेले त्या पालकांच्या बोलण्यामध्ये अभिमान जाणवतो, स्वाभिमान जाणवतो, गर्व जाणवतो. आणि हे सगळं बघत असताना जेव्हा मार्क्स आणि पर्सेंटेज मी जेव्हा ऐकतो 100 आउट ऑफ 100 तेव्हा विचार पडतो मला असं वाटतं मी जर 2 वेळा जरी एक्झाम दिली असती तरी टोटल आले नसते. इतकं टेन्शन मला येऊन जातं की हे 100 पैकी 100 मार्क हे मिळतात तरी कसे. पण मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे हे मिळत नसतात, हे मिळवावे लागतात. एकदा अकोल्याचा कार्यक्रम होता आदिवासी विभागाचा. त्या कार्यक्रमाला मी गेलो. अधिकाऱ्यांनी अतिशय सुंदर नियोजन केलेलं होतं. कार्यक्रम खूप सुंदर झाला. कार्यक्रमामध्ये खूप ऊर्जा, त्या कार्यक्रमामध्ये विचारांची खूप उधळण. आणि तो कार्यक्रम जसा संपला, सरांनी विचारलं आता सर जेवायला जायचं आहे तर रेस्टॉरंटला जायचं की घरचं जेवण आवडेल. म्हटलं घरी जेवण. घरी जेवणाचा बेत होता. म्हणजे जमते का? म्हटलं नाही, मी प्युअर व्हेजिटेरियन. म्हणून त्यांच्या मॅडमनी अतिशय सुंदर जेवणाचा बेत म्हटलं. वरण भात, भाजी पोळी, कढी, भजे, पापड, श्रीखंड. आम्ही सगळे जेवायला बसलो. बघतो तर काय सगळ्यांच्या म्हणजे जेवत असताना सगळ्यांच्या ताटामध्ये पापड होता. माझ्याच ताटात पापड. आता कोणाच्या घरी गेल्यानंतर ते ताटात वाढलं ते मुकाट्याने खाऊन घ्यायचं असतं. असं म्हणणार का मॅडम मला पापड नाही दिला? बरं नाही वाटत ना. जेवता जेवता विषय निघाला. आमचे सहकारी होते त्यांनी काढला नाही सर कार्यक्रमाचं आयोजन खूप छान झालं. ते अधिकारी ज्यांनी मला निमंत्रण दिलं होतं ते म्हणाले सर बाकी काही कमी म्हटलं नाही, अतिशय सुंदर आयोजन, खूप सुंदर कार्यक्रम, छान वेळेत आज कार्यक्रम सुरू झाला, वेळेत सुरू झाला आणि वेळेत संपला. सगळं नियोजन चांगलं होतं. फक्त एक गोष्ट थोडस म्हटलं त्रास झाला. म्हणजे काय म्हणजे आपण मला जे सरकारी गेस्ट हाऊस मध्ये थांबवलं, एसीची सवय तसंही मला आहे नाही. तिथे कूलर होता. अर्ध्या रात्री मला सहज जाग आली. मी पाणी प्यायला उठलो, पाणी पिलं आणि बघतो तर काय काळा काळा मोठा मोठा साप त्या कूलर मधून निघून आणि माझं लक्ष त्या सापाकडे गेलं. माझे 10 5 गेले आणि 5च राहिले. तो साप माझ्याकडे बघतो, मी त्याच्याकडे बघतो. सर काळा काळा साप होता, काळा काळा साप त्या पापडच्या टोपलीपासून माझ्या ताटापर्यंत. मॅडमचं लक्ष गेलं. सरला पापड नाही वाटत. मिळवलं तिने पापड. बघा काही गोष्टी ज्या असतात ना त्या मिळत नसतात, त्या मिळवाव्या लागतात. मित्रांनो, मोटिवेशनल स्पीकर म्हणून माझी ओळख जरी असली, आय एम अ मोटिवेशनल स्पीकर बट आय डोंट बिलीव्ह इन मोटिवेशन. कारण मोटिवेशन हे काही थोड्या वेळापुरती असतं. का मी बोलणार, मोटिवेट करणार, तुमच्यातल्या एखादा मोटिवेट होणार, घरी फोन करणार, बाबा 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 आज कार्यक्रम झाला सांगलीमध्ये आणि ते सगळे उकडकर आले होते आणि काय त्यांनी मोटिवेट केलं आणि काय ते भले मोठी इंजेक्शन घेऊन आले, मोटिवेशनचे जे टोचले. आता आम्हाला कळलं फिजिक्स कसं, मॅथ्स कसं, केमिस्ट्री कसं. तुम्ही बघा सकाळ दुपार संध्याकाळ कसं अभ्यासाचं नियोजन लावलंय. सोमवार पासून रविवार पर्यंत
सिस्टम प्लॅनिंग केलेलं आहे. तुम्ही बघा तुमची स्वप्न माझ्या अपेक्षा मी कसं पूर्ण करतो. बाबांच्या डोळ्यात भावनेने अश्रू. बाबा विचारतात व्हेरी गुड, आजचं काय प्लॅन आहे? आज नाही बाबा, उद्या. कारण आम्हाला जेव्हा काहीतरी निर्णय घेऊन करायचं असतं तेवढे आणि काहीतरी जमजमीत असेल तर ते आज. मला बऱ्याच संस्था, बरेच इन्स्टिट्यूशन, बरेच कॉलेजेस, बऱ्याच शाळा गेल्या 12 वर्षापासून बोलवतात का तर विद्यार्थ्यांना मोटिवेट करा. आणि मी सांगतो मोटिवेट होतात विद्यार्थी मोटिवेट, कारण फार ऊर्जा असते ना त्या सगळ्या मोटिवेशन मध्ये. पण मी मोटिवेशन पेक्षा जास्त विश्वास करतो रिअलायझेशन मध्ये. माझं असं मत आहे, ज्याला आपल्या बापाची फाटकी बनियन दिसते, ज्याला आपल्या आईची फुटली चप्पल आणि भाजी चिरतानाच्या हाताचे कट्स दिसतात, ज्याला आपल्या मायबापाचे कष्ट दिसतात, त्याला कुठल्या मोटिवेशनची गरज पडत नाही. ज्याला जाणीव असते की आपण कसल्या परिस्थितीतून आलोय आणि कसल्या परिस्थितीत आपल्याला जायचं आहे, स्वतःला नेऊन ठेवायचं. ज्याला जाणीव असते ना त्याला कुठल्या मोटिवेशनची गरज नसते. पण तरी विद्यार्थी मोटिवेट होतात. मी पण मोटिवेशनल स्पीच देतो, विद्यार्थी मोटिवेट होतो. हळूच आपला मोटिवेशनल स्पीच चालू असताना मोबाईल काढतो, आपल्या तिकडे व्हॉट्सअप करतो. यानंतर मला अभ्यासात फोकस करायचा आहे, यानंतर आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचं आहे, करिअर घडवायचं आहे. ब्रेकअप ब्रेकअप ब्रेकअप. स्पीच संपते, संध्याकाळ होते, पुन्हा मोबाईल निघतो, पुन्हा व्हॉट्सअप चॅट ओपन होते. सोनी पिल्लू, चुकलं पिल्लू, खूप मोटिवेट झालो होतो पिल्लू. हे असतं मोटिवेशन. ज्यावर मी 1% मी म्हणतो 1% बिलीव्ह आहे की ठीक आहे मोटिवेशन काम करतो काही काम करतो. पण त्यापेक्षा जास्त जर काम करत असेल तर ते असतं रिअलायझेशन. मित्रांनो, इथे बसलेल्या मला सगळ्या पालकांना सांगायचं, जे सतत 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 बरेचदा या जनरेशन बद्दल बोलल्या जात आहे, सतत बोलल्या जात आहे की जनरेशन कशी वाया गेलेली आहे, या जनरेशनचं कसं काही होऊ शकत नाही, म्हणजे उठ सुट कोणी या जनरेशनवर बोट ठेवतो. पण ही ती जनरेशन आहे, मी मान्य करतो की येणारी प्रत्येक जनरेशन ही मागच्या प्रत्येक जनरेशनला मागे टाकण्याची ताकद ठेवते. प्रत्येक जनरेशन. तसंच ही जनरेशन सुद्धा तितकीच वाटते, ही जनरेशन सुद्धा तितकीच हुशार आहे, ही जनरेशन सुद्धा यामध्ये कर्तृत्व आहे, सगळं काही आहे. फक्त या जनरेशनच्या काही थोडक्यात चुका होतात आणि त्या स्वाभाविक आहे. आपण सहज बोलून देतो, दिवसभर मोबाईल बघतो, पण हा मोबाईल यांच्या ताटात ठेवला कोणी, यांच्या हातात आणला कोणी? हे इनोव्हेशन केले मागच्या जनरेशनने आणि हातात मोबाईल आज यांच्या आहे, यांना दोष देऊन होणार नाही. आपल्याला एक्सेप्ट करावं लागेल. पालक मित्रांनो, या जनरेशनला जर खरंच यश मिळवताना जर बघायचं असेल तर सतत 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 समजून सांगण्यापेक्षा ज्या दिवशी पालक, शिक्षक, समाज या जनरेशनला समजून घेण्याला सुरुवात करेल ना, ही जनरेशन मिरॅकल करेल. ज्याचे उदाहरण आपण हे बघतोय, 2-4 नावं जे बोलतो, मिरॅकल. फक्त या जनरेशनला समजून घेण्याची गरज आहे, या जनरेशनला एका योग्य मार्गावर वळवण्याची गरज आहे, या जनरेशनच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची गरज आहे, या जनरेशनला फेस करावं लागणाऱ्या समस्यांना ओळखून यांना साथ देण्याची गरज आहे. मला आजच्याच या जनरेशनला विचारायचं आहे, जितके मुली इथे उभे आहेत, तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की आपण आपलं आयुष्य मनाप्रमाणे जगावं? खरं हात वर. हॅलो, किती लोकांना वाटतं? हात वर झाले, सगळ्यांनाच वाटतं. आता बघा पालक मित्रांनो, यांची चूक नाही, यांची चूक नाही, यांना मनाप्रमाणे जगावं असं वाटतं. समस्या काय की यांच्या टाटाच्या गोष्टी वाढलेल्या, जसं मोबाईल वाढला तसं बॉलिवूडने पिक्चर वाढले आणि बॉलिवूडचा शाहरुख खान काय म्हणतो, दिल की सुनो. काय म्हणतो? दिल की सुनो. दिल का म्हणते झोप सगळ्याचा, दिल म्हणते ठेव मोबाईल, दिल म्हणते बस दिवसभर त्या मोबाईल मध्ये मुंड टाकू, दिल म्हणते अजून झोप, दिल म्हणते हे तिकडं तिकडं, दिल कधीच म्हणत नाही अभ्यास कर, दिल म्हणत नाही उठ, दिल म्हणत नाही घे पुस्तक, दिल म्हणणार नाही सोड मोबाईल. आणि यांनी हातवर काय केले? दिल की सुनो. अरे जर तुम्हाला वाटत आहे, खरंच तुम्हाला जर वाटत आहे मनाप्रमाणे जगायचं आहे, हा तुमचा अधिकार आहे, मनाप्रमाणे जगा. पण कधी? आज की उद्या? तुमच्यातले जे लोक हे ठरवून बसलेले आहे की सर मला माझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचं आहे, जग बाळा. आज मनाप्रमाणे जगशील तर भविष्यात मनाच्या विरुद्ध गोष्टी असतील.
मोबाईल बघशील, आज मनाप्रमाणे वाटेल तेवढा वेळ झोपशील, आज मनाप्रमाणे पुस्तक नाही बघशील, आज मनाप्रमाणे क्लास बंद करशील, आज मनाप्रमाणे आई वडिलांचं नाही ऐकशील, तर भविष्यात मनाप्रमाणे जगता येणार नाही, मनाचा विरोधच करावा लागेल. जर असल्या फालतू डायलॉगला बळी पडला की दिल सुनो. पुन्हा एक डायलॉग आला मध्ये, खूप फेमस झाला आणि आम्ही डोक्यावरच घेतो डायलॉग आला की काय होता डायलॉग, झुकेगा नहीं साला. कमरेत जेव्हा लाद बसते ना रे गरिबीची, बेरोजगारीची, दरिद्रीची, तेव्हा नको नको त्या लोकांपुढे झुकावं लागतं थोड्या थोड्या गरजांसाठी. अरे आज शिक्षणापुढे जर तू झुकला, आज या शिक्षणात पुढे जर तू झुकला, या कष्ट करणाऱ्या मायबापापुढे जर झुकला आज, तर भविष्यात नको त्या लोकांपुढे झुकायची वेळ येणार नाही, कधीच येणार नाही. कारण मी बघतो ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट रिझ्यूम बनवतात, बायोडेटा बनवतात आणि MIDC मध्ये भीक मागत फिरतात. माफ करा माझे शब्द जरा टोचणारे जरी असले पण वास्तविक बोलणार, भीक मागत फिरतात. भीक, जॉब द्या, जॉब द्या, 10,000 द्या, 15,000 द्या, 20,000 द्या, कोणते काम करतो सर, बरेचदा हे मिळत नाही करणार आहे. ही वेळ याच्यावर काय येते, कारण हे नको नको त्या ठिकाणी पहिले झुकले, पहिले ऍटिट्यूड मध्ये राहिले, जिथं झुकायला पाहिजे तिथं झुकले नाही. म्हणून आज नको नको त्या लोकांपुढे छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी झुकावं लागतं. मित्रांनो, ही तुमची चूक नाही आहे, ही तुमच्या वयाची चूक आहे. आणि तुमच्या वयामध्ये जो दृष्टिकोन आहे तुमचा, तुमच्या वयामध्ये जो माइंडसेट आहे तुमचा, तुमच्या वयामध्ये असलेला जो विचार आहे की कोणाला फॉलो करायचं, त्याची चूक आहे. तुम्ही असले हिरो, असले हिरोईन यांना फॉलो करता, तुम्हीच विचार करा कोणाला फॉलो करता. तुम्ही अशा लोकांना फॉलो करता, असे हिरो तुमचे जे 1 लाख मारतात आणि 4 काय विलन ते खाली पडतात. आणि खरे हिरो छत्रपती शिवाजी महाराज, वीर भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरे हिरो एक विचार मांडतात आणि पिढीच्या पिढी बदलते. हे खरे हिरो आहे. आणि हे हिरो सोडून तुम्ही असल्या हिरोला मानता जे हिरो टीव्हीवर युट्यूबच्या ऍड्स मध्ये येऊन सांगतात युवा केशरी. शाहरुख, अक्षय कुमार मला वाटते संध्याकाळी काहीतरी 9 वाजता झोपतो, युवा केशरी खाऊन झोपतो ना, सांगतोय ना तो तुम्हाला खायला सांगतो ना, कोणाला खायला सांगतो. अजय देवगण, त्याची बॉडी आपण सिंगल मध्ये पाहून खूप लोकांनी जिम जॉईन केला होता. काय म्हणतो तो युवा केशरी, टायगर श्रॉफ एवढा चांगला डान्स करतो, तेच खाऊन. कोणासाठी चाललंय टीव्ही मध्ये सगळं, कोणाला खा म्हणतात तुम्हाला. हे म्हणण्याचे त्यांना काय मिळतात, पैसे. मला कधी कधी विचार येतो का अजय देवगण जर घरी जात असेल आणि घरी गेल्यानंतर नॉक करत असेल आणि काजल दरवाजा उघडत असेल तर ती काजल पचकन ठोकून म्हणत असेल अजय जुबा केशरी. ती पोरं येऊन म्हणत असेल बाबा द्या माझं संपलं जुबा केशरी म्हणत असतील. अरे हा सगळा डाव तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही ओळखत नाही. काय तर अजय देवगण म्हणतोय म्हणून काहीतरी असेल त्याच्यात, शाहरुख खान म्हणतोय म्हणून काहीतरी असेल त्याच्यात. उद्या जर मुलींना आलिया भट आली आणि ती म्हणाली की मी बकरीच्या लेंड्या खाते म्हणून गोरी गोरी दिसते, खाणार का? बोला खाणार का? त्यावर जर मुलींना करीना कपूर किंवा कटरीना कैफ आली म्हणाली हिच्यापेक्षा सुंदर आम्ही दिसतो, आम्ही तर जमिनीवरही पडू देत नाही, डायरेक्टच कॅच पकडतो, खाणार का? अरे कोणाला मानतोय आपण, कोणाला फॉलो करतोय आपण, कोणाकडून काय शिकावं? आपल्या ताटामध्ये जर एकीकडे अन्न आहे आणि एकीकडे शेण आहे, आपण काय निवडायला पाहिजे खायला? अन्न. आणि काय निवडतोय बघा, काही लोक बोलतोय. आपल्याला कळायला पाहिजे रे. हे जे दिखाव्याची दुनिया तुमच्या पुढे मांडली आहे ना, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, नकली मित्र. काही लोकांना तर खूपच अभिमान आहे, माझ्या फेसबुकवर 5,000 मित्र. याला गावात विचारत नाही कुत्र, आणि याला अभिमान कशावर? 5,000 मित्र. आणि एवढा अभिमान त्या 5,000 मित्रांवर की एवढे मित्र जीवलग दिवस रात्र आई वडिलांचे वाद घालायला विचार करत नाही. मला तुम्हाला ना चॅलेंजच करायचं आहे यार. इतकंच मित्र जे तुम्ही करताना चॅलेंज करायचं. आज घरच्यांची भांडा आणि सोडून द्या घर आणि जा जरा किती मित्र तुम्हाला पोचतात, किती मित्र फीस भरतात, किती मित्र गाडीच्या पेट्रोलसाठी पैसे देतात, किती मित्र तुम्हाला तुमचं सगळे
अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य करतात, जरा बघायचं. तुमची चूक नाही आहे, तुमच्या वयाची चूक आहे, पण तुम्ही जे स्मार्ट जनरेशन आहात ना, या ठिकाणी या मोमेंटला तुम्ही चुकता. तुमची सगळ्यात मोठी चूक काय माहितीये? तुम्हाला हेच कळत नाही की तुमचं कोण आणि तुम्ही कोणासाठी. तुम्हाला हेच कळलेलं नाहीये की जेन्युइनली तुमच्यासाठी कोण आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब रखणारी आई, दिवसभर कष्ट करणारा बाप, तो तुमच्यासाठी आहे. पण तुम्ही कोणासाठी? तुम्ही त्या नकली लोकांसाठी जाळं टाकून बसलेले आहे. जसं त्या मासोळीला दिसत नाही, माशाला दिसत नाही, माशाला ते खाद्य दिसतं पण ते जाळ दिसत नाही की त्याच्यात त्याचा जीव जाणार आहे. तशी तुमची अवस्था आहे. तुमच्यासाठी जाळ मांडून ठेवलेलं आहे. हे सभोवताल असलेलं त्या मोबाईलमध्ये, त्या सोशल मीडियामध्ये, त्या ऑनलाईन गेम्स मध्ये हे जे जाळ मांडून ठेवलं आहे तुमच्यासाठी, तुम्ही त्यात फसता. तुम्ही छोट्या छोट्या क्षणिक सुखाला बळी पडता आणि गमावून बसता. दिवस रात्र मला कितीतरी विद्यार्थ्यांचे फोन येतात, ऑनलाईन कुठल्या तरी गेम्स मध्ये अडकलो, मोबाईल मध्ये कुठल्या तरी ट्रॅप झालो, अडकतात. आणि जे तुमच्यासाठी आहे दिवस रात्र लागणारे, त्यांच्याशी वागण्याची पद्धत बघा तुमची, त्यांच्याशी बोलण्याचा टोन बघा तुमचा. 4 मित्र मैत्रिणी एकत्र येतात आणि काय बोलतात मायबापांबद्दल? अरे माझा बाप ना खूपच डोक्यात जातोय, माझी आई तर जाम बोर करते, तिसरी म्हणते माझी आई तर खूपच इरिटेटिंग आहे. काय तर अभ्यास कर म्हणतात, यासाठी इरिटेटिंग वाटतं बाप, यासाठी डोक्यात जाते आई, यासाठी नको वाटतं त्यांचं बोलणं. नागपुरात एक घटना घडली होती मित्रांनो काही वर्ष आधी. स्कूटरवर एक दाम्पत्य आलं आणि जस्ट जन्माला आलेलं बाळ चालत्या गाडीवर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकलं आणि पसार झालं. काही वेळानंतर त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरची सभोवताल असलेली जी कुत्री होती त्या बाळाच्या आवाजाने त्या बाळाकडे सरसावली आणि अक्षरशः त्या बाळाचे लचके तोडले, छिन्न विछिन्न करून टाकलं. ते बाळ गेलं. माफ करा, बोलताना मलाही त्रास होतो, पण जे तुम्ही बोलताना की आई डोक्यात जाते, बाप इरिटेट करतो, जाम बोर करतो, नको वाटतं, एक गोष्ट विसरू नका. जे तुम्हाला आज इरिटेट वाटतंय, जे डोक्यात जातंय, जे बोर करताय, एक गोष्ट विसरू नका. लहान असताना रात्र आपण जागवलंय त्यांना. पदराला हवा घालत बसली होती आई, ती थकल्यावर बापानं खांद्यावर घेऊन फिरलाय बाप, तरीही दुसऱ्या दिवशी कामावर गेला. त्यांना तुम्ही बोर नाही झाले रे, त्यांना तुम्ही इरिटेट नाही झाले, त्यांच्या डोक्यात नाही गेले. कारण जर त्यांना बोर झालं असतं, जर त्यांना इरिटेट तुम्ही झाले असते, जर त्यांच्या डोक्यात तुमचं लहानपण बालपण गेलं असतं, तर माफ करा, तुम्ही काय आणि मी काय, आपणही कुठल्या तरी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकला गेलो असतो आणि कुत्र्यांनी ओढताना केली असती. ही अवस्था आपली झाली असती. हे विसरू नका की आजची शान मारतोय आपण. कोणाला तरी आपण आवडतो, आपल्याला कोणतरी आवडतं. आज जे ऐटीत फिरतो आपण, ही त्या मायबापाची देण आहे, त्या मायबापाची. आणि त्या मायबापामुळे हे अस्तित्व आहे आपल्याला. हे विसरू नका. तुम्ही किती हुशार झालेले असाल, किती टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही स्मार्ट असाल, पण त्या बापाच्या कष्टावर पाणी फिरू नका रे. कारण एक मुलगी चुकीचा निर्णय घेते आणि तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे 100 मुलींची शिक्षणाची दारं बंद होतात. 100,000 मुलींसाठी तिची उदाहरणं देऊन तिला शिकायला पाठवत नाही बाप. एक मुलगा चुकतो आणि हजार मुलांना त्याची उदाहरण देऊन ऐकावं लागतं. पण याच ठिकाणी आज एक मुलगा काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी मिळवतो, त्याचं नाव होतं आणि शेकडो 10 मुलं तरी प्रेरित होत असतील, 10 आई वडील तरी त्याच्यावर विश्वास करत असतील मुलांवर की हो याने केलं तर तूही करू शकतो. मित्रांनो, तुम्ही खूप मोठे वार आहे. हे आयुष्य तुमचं आहे. हे वय आहे तुमचं मस्ती करण्याचं, हे वय आहे तुमचं मजा करण्याचं, हे वय आहे तुमचं कुणाचं न ऐकण्याचं, हे वय आहे तुमचं अल्लाडपणे जगण्याचं. सगळं मान्य आहे, पण एक गोष्ट विसरू नका रे की हेच वय आहे जबाबदारी घेण्याचं. आणि एक दिवस बापा पुढे ताठ मानेनं उभं राहून, हे बापा पुढे ताठ मानेनं उभं राहून नजरेत नजर टाकून म्हणण्याचं की बाबा बस झाला, आता काहीच वर्ष राहिली आहे, त्यानंतर मी जबाबदारी घेणार घरची. मी हे ताठ मानेनं बापा पुढे उभं राहून म्हणू शकलं पाहिजे आपण. कारण तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला जगायचं आहे, तुम्ही विचार करायचा. रोज 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 आई वडील म्हणतात अभ्यास कर. का म्हणतात रे? कशासाठी म्हणतात? तुमच्यापैकी कोणाच्या तरी आई वडिलांनी तुमच्या पुढे हे स्वप्न मांडलं का रे कधी की बाळा खूप शिक, मोठा हो,
लाखामध्ये पगार असेल तुझा, उद्या आम्हाला फॉरेन ट्रिप फिरव, उद्या आम्हाला BMW बसव, मोठ्या बंगल्यात राहायचं आहे, एक मायबाप दाखवा मला जे हे स्वप्न पुरा पुढं मांडेल. कधीच नाही. प्रत्येक मायबाप आपल्या मुलासाठी झिजतो. का माहितीये? 2 अपेक्षा असतात मायबापाच्या. काय तर बाळा 2 टाइमचं खायला देशील आणि घरात थोडीशी इज्जत देशील, बस आम्हाला सोडून जाऊ नको, एवढीच अपेक्षा असते मायबापाची. दुसरी काहीच मागत नाही मायबाप. एक कार्यक्रम माझा पुण्यामध्ये होता. पुण्यामध्ये त्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते त्यांचं एक वृद्धाश्रम होतं. त्यांनी विनंती केली की सर तुमच्याकडे वेळ असेल तर आपण जरा येऊया. मी गेलो त्यांच्यासोबत. त्या वृद्धाश्रमात जेव्हा गेलो त्यांच्या सहकार्यांनी त्यांना आवाज दिली, म्हणजे सर तुम्ही पुढे व्हा. मी आलोच. मी पुढे निघालो. एक 2 पलंग शेजारी शेजारी लागलेले होते. म्हातारा म्हातारी बसले होते. म्हटलं चला त्या आई बाबांची गप्पा मारूया, जरा त्यांच्याकडून जाणून घेऊया ते इथं कसे काय. गेलो, बसलो. त्या बाबांना म्हटलं काय बाबा कुठले तुम्ही? सांगितलं त्यांनी इथलं. म्हणजे तुम्ही इथं कसं काय? काही नाही म्हणे, आम्ही इथे सध्याच आलो आहे. म्हणजे म्हणे आमचा मुलगा दुबईला राहतो, त्याला आताच नोकरी मिळाली, त्याला लहान मुलं आहे, तो आता तिथे सेटल होतोय आणि तो काही दिवसांतर आम्हाला घेऊन जाणार. अचानक माझं लक्ष त्यांच्या त्या बेडच्या बेड साइडरकडे गेलं. तिथे एक फ्रेम ठेवली होती पालती. म्हटलं बाबा ती फ्रेम कसली आहे, मला बघायला आवडेल. तर ते खूप उत्साहाने उठले आणि फ्रेम घेतली आणि त्या फ्रेम मध्ये एका पेपरचं कात्रण होतं. त्यांचा मुलगा 10वीला 12वीला असताना काही त्याला चांगले मार्क मिळाले होते, पर्सेंट मिळाले होते, काहीतरी त्या जिल्ह्यात प्रथम आला होता, त्याचा तो फोटो होता. म्हणजे साहेब हा मुलगा आता मोठा झालाय, आता असं दिसत नाही, आता तो दुबईला आहे, त्याने आम्हाला इथं 8-10 दिवसासाठी सोडलेला आहे. त्यांना आठवलं, पिशवीत हात घातला, मोबाईल नवा कोरा मोबाईलचा बॉक्स काढला, म्हणे हा मोबाईल दिलाय आणि 8-10 दिवसानंतर एकदा त्याचा तो सेटल झाला की तो आम्हाला इथून घेऊन जाणार आहे. त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. दोघेही मायबाप वाट बघत आहे. मलाही बरं वाटलं. म्हणलं चला चांगला आहे, आईवडील म्हणजे नेहमीसाठी सोडून नाही गेला, यश मिळवलं आणि त्यांना घेऊन जाणार. मलाही बरं वाटलं. तेवढ्याच ते अध्यक्ष आले, आम्ही पुढे निघालो. म्हटलं काय हो साहेब, आपल्या वृद्धाश्रमात टेम्पररी पण मायबाप आपण ठेवण्याची सुविधा आहे का? म्हणे नाही. म्हटलं नाही, ते जे पहिल्या बेडवर बसलेले आई बाबा होते ते तर म्हणाले त्यांचा मुलगा दुबईला आहे आणि 8-10 दिवसानंतर घेऊन जाणार आहे. बरोबर आहे, त्यांचा मुलगा दुबईला आहे, त्यांनी तिथे इथे त्यांना सोडले, बरोबर आहे, पण 8-10 दिवसांनी घेऊन जाणार असं काही बोललं नाही. म्हटलं नाही हो साहेब, ते मला बोलले 8-10 दिवसानंतर घेऊन जाणार आहे. त्यांनी नवा कोरा मोबाईल पण घेऊन दिला, मला दाखवला त्यांनी. बरोबर आहे म्हणे साहेब, त्यांचा मुलगा दुबईला आहे, तो तिथे सेटल झालाय, त्यांना इथे सोडलंय, नवा कोरा मोबाईल दिलाय म्हणे साहेब, पण त्या मोबाईल मध्ये सिम कार्ड नाही म्हणे. त्या मोबाईल मध्ये सिम कार्ड नाही. मरेपर्यंत ते मायबाप दुसऱ्याचा मोबाईल वाचल्यानंतर आपल्या पिशवीत हात घालतील. ते आपल्या पोराचा फोन असेल की आज येतोय आई बाबा घ्यायला. तो मुलगा कधीच परतणार नाहीये हे त्या मायबापाला माहितीच नाही. कारण जर त्यांना कळलं ना तर मरायला वेळ नाही लागणार. तुम्ही खूप मोठे व्हाया, खूप मोठे यश मिळवा, खूप पैसा मिळवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कोट्याधीश जरी झाले पण तुमच्याकडे जर तुमचे मायबाप नसतील ना रे तर तुम्ही शून्य आहात, शून्य. हे विसरू नका. जे मुलं जे मुली आज तुमच्या पुढे हे बोलतात ना की तुझ्यासाठी मी माझ्या आईवडिलांना सोडून यायला तयार आहे, अरे जर तो मुलगा ती मुलगी तुमच्यासाठी त्याच्या आईवडिलांना सोडून यायला तयार आहे ना, तर उद्या अजून कुठल्या गोष्टीसाठी तुम्हालाही सोडून जायला वेळ लागणार नाही. 17-18 वर्षाचं हे प्रेम गळून पडतं का रे? एक मित्र भेटला म्हणून, एक मैत्रीण भेटली म्हणून, थोडासा पैसा हातात आला म्हणून, थोडस यश डोक्यात गेलं म्हणून विसरून जाऊ त्यांना आपण, त्यांच्यामुळं आज आपण हे सगळं वैभव बघतोय. विचार करा, कारण ही विचार करण्याची वेळ आहे. मी आज इथे कुठलं मोटिवेट करायला आलेलं नाही, मी तुम्हाला जाणीव करून द्यायला आलेलं आहे. जाणीव त्या मायबापाच्या कष्टाची आज तुम्हाला जीवावर येईल. आज नको वाटेल हा अभ्यास, नको वाटत, जीवावर येतो हा अभ्यास, नको वाटतं, नाही करावं असं वाटतं, सोडून द्यावं असं वाटतं हा अभ्यास. जस्ट विचार करा, तुम्हाला जीवावर येतो म्हणून तो अभ्यास नको वाटतो. ज्या दिवशी आपल्या मायबापाला जीवावर आलं असतं ना, आईला जर जीवावर आलं असतं ना, काय रोज रोज तेच भांडी घासायचे, काय रोज रोज तो स्वयंपाक, काय रोज रोज ते धुनी, काय रोज रोज ते घरची साफसफाई, काय रोज बापाला वाटायचं ना कामावर जायचं.
बापालाही जीवावर येतो रे, त्यालाही ताप असताना नको वाटतं कामावर जायला, आईलाही जीवावर येतं कंबर दुखते तेव्हा नको लादी पुसायला, पण त्यांच्या डोळ्यापुढं तुमचं भविष्य आहे रे, त्यांच्या डोळ्यापुढं तुम्ही दिसता म्हणून वाटतं. छोटं छोटं अपयश आलं आणि तुम्ही टोकाचे निर्णय घेतात. आता तुम्हाला विचारायचं आहे एक उदाहरण, जर माझ्या एका हातात दगड असेल आणि एका हातात टेनिसचा बॉल असेल, दोघांनाही समान अंतरावरून जर खाली सोडलं, कोण परत येईल? हॅलो, कोण परत येईल? टेनिसचा बॉल परत येईल. दगड येईल का? नाही. बरं, दगडाला जोरात आदळलं तर टप्पा घेऊन वर येईल का? नाही. टेनिसच्या बॉलला जोरात आदळलं टप्पा घेऊन वर येईल का? येईल. कुठपर्यंत येईल? तिथून सोडला तिथपर्यंत येईल की वर जाईल? अजून वर जाईल. तुमच्यातले काही विद्यार्थी ना त्या दगडांसारखे भूमिका घेतात आयुष्यात. अडथळे आले, अडचणी आल्या, संकट आले, दगडासारखे पडून राहतात. दगडासारखे बरेच लोक समाजामध्ये आहेत, दगडासारखी भूमिका घेतात. अडचण आली, अडथळा आला, अपयश आलं, फेल्युअर आलं, दगडासारखे खाली पडतात कोलमडून आणि पडून राहतात. पण विशाल बागडे सरांसारखे, या विद्यार्थ्यांसारखे बरेचसे समाजामध्ये लोक आहेत त्या टेनिसच्या बॉल सारखे आहेत. ही युनिव्हर्स, ही नियती त्यांना सुद्धा त्या दगडाप्रमाणे खाली पाडते, पण ते त्या दगडाप्रमाणे पडून राहत नाही. तेवढ्याच ताकदीनं टप्पा घेऊन वर येतात, पुन्हा ताकदीनं उठून उभे होतात. कारण त्यांना हे माहिती आहे की अपयश हा गुन्हा नाहीये. अपयश हा गुन्हा नाहीये मित्रांनो. फेल्युअर हा गुन्हा नाहीये मित्रांनो. अपयश, फेल्युअर हा गुन्हा नाहीये. गुन्हा तेव्हा तुम्ही करता जेव्हा पुन्हा उठून उभे होत नाही यश मिळवण्यासाठी, पुन्हा उठून उभे होत नाही प्रयत्न करण्यासाठी, पुन्हा उठून उभे होत नाही पुन्हा एकदा नवी झेप घेण्यासाठी. तो गुन्हा आहे. छोट्या छोट्या अपयशाला बळी पडतात. फेल झाला म्हणून केली आत्महत्या, नापास झाला केली आत्महत्या, मार्क कमी पडले केली आत्महत्या, आई वडिलांनी मोबाईल घेऊन नाही दिला केली आत्महत्या, गाडी नाही घेऊन दिली केली आत्महत्या, चार चौघात बोलले केली आत्महत्या. फार सोपं वाटतं, फार सोपं वाटतं केलेली आत्महत्या, बरोबर ना? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुमच्यापैकी कोणाच्या घरी पाळीव कुत्रा किंवा मांजर आहे घरी? कुत्रा किंवा मांजर आहे घरी? हॅलो, आहे? हात वर करा जरा. कोणाकडे आहे? जस्ट इमॅजिन करा, ते घरी आपल्या कुत्र्याचं पिल्लू आपण आणतो छोटस, त्याच्या मागं फिरतो, ते आपल्या मागं फिरतो, कधी ताटाजवळ येतं, कधी गोधडीत घुसतं, लळा लागलेला असतो त्याच्याशी. किती मजा येते त्याच्यासोबत दिवसभर खेळायला फिरायला. फिरता फिरता खेळता खेळता ते हळूहळू छोट्याचं मोठं होतं, त्याला जवळ घेऊन फिरतो आपण, खूप मस्त वाटतं. घरी जायची वाट बघतो किंवा त्याला बघतो असं वाटतं, खुशीत घेतो, त्याच्याशी खेळतो आपण, बॉल फेकतो, तो पकडून आणतो. खेळता खेळता एक दिवस ते घराच्या बाहेर पडतं, रस्त्यावर येताना एक गाडी त्याला चिरडून चालली जाते. तुमच्या डोळ्यात देखत ते मेलेलं पडलंय. आता कसं वाटेल? हॅलो, कसं वाटेल? चांगलं की वाईट? फक्त वाईट की खूप वाईट? खूप वाईट वाटेल. का बरं? कुत्र्याचं पिल्लू आहे, ते कधी हसलं नाही ना तुमच्यासोबत, ते तर बोलतही नव्हतं, कधी हट्ट नाही केला त्यांनी, मग वाईट वाटण्याचं कारण काय? बोला, वाईट वाटायला कारण आहे का काही? हो की नाही? आहे. काय कारण आहे? काय कारण आहे? जीव लागला होता. हॅलो, जीव लागला होता, लळा लागला होता. आता घास घशाखाली उतरेल पण दाटत जाईल, दिवस रात्र आता त्याची आठवणी, बरोबर ना? जीव तुटेल. काही मुलं कुत्रा मेला घरातला तर 3-3 दिवस जेवत नाही, रडतात, बरोबर ना रे? का बरं? कारण जीव लागला होता, लळा लागला होता. दिवस रात्र खेळायचं त्याच्यासोबत, राहायचं त्याच्यासोबत, फिरायचं त्याच्यासोबत. विचार करा रे, 3-4 महिन्याआधी कुत्र्याचं पिल्लू आणलं तुम्ही, एवढा लळा लागतो. इकडे 17-18 वर्षाचं प्रेम त्या मायबापाचं, दिवस रात्र रक्ताचं पाणी, दिवसाची रात्र केलं तुमच्यासाठी. 17-18 वर्षाचं शरीर ते थड पडलेलं असतं डोळ्यापुढे मेल्यानंतर. काय तर फॅनला लटकला, बिल्डिंगवरून उडी मारली, विष घेतलं, एक अपयश आलं म्हणून. विचार करा, 3-4 महिन्याचं कुत्र्याचं पिल्लू एवढा लढा लावतं, तुम्ही किती लढा लावत असाल तुमच्या त्या मायबापाला?
त्या मायबापाला हे बैमान शरीर नाही दिसत. त्या मायबापाला आठवते तो दिवस जेव्हा डॉक्टरने पहिल्यांदा मांडीवर ठेवलं होतं. त्या मायबापाला आठवते जेव्हा पहिल्यांदा हसले तुम्ही. त्या मायबापाला आठवते पहिल्यांदा रडले तुम्ही. त्या मायबापाला आठवते पहिलं खेळणं तुमचं. त्या मायबापाला आठवते तुमचं रांगणं, तुमचं सरपटणं, तुमचं आई बोलणं, तुमचं बाबा बोलणं. त्या मायबापाला आठवते शाळेचा पहिला दिवस. त्या मायबापाला आठवते तुमचं निरागस बोलणं, निरागस वागणं. त्यांना विचार पडतो हे काय करून बसलो. कुठं कमी पडलेत रे मायबाप, कुठं कमी पडलेत. हे 20-21 वर्षाचं प्रेम काहीच वाटत नाही का रे. एक चुकीची घटना आयुष्यात घडते म्हणून लगेच टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या करायची. कधी विचार केला त्या मायबापाला किती टोचत असेल. कधी विचार केला त्या आईची काय अवस्था होत असेल रे. कधी विचार केला. इतकं स्वार्थी होऊ नका यावं. इतकं स्वार्थी होऊ नका की आपल्या सगळ्या गोष्टी पुढे त्या आई वडिलांचं हे 17, 18, 20 वर्षाचं प्रेमच घडून पडेल. कोणतरी एक व्यक्ती आयुष्यात येतो, इतकं जीव लावतो, इतकं मोठा जीव वाटतं आपल्याला की ते आई वडील विसरून जातो आपण, त्यांचं प्रेम विसरून जातो आपण. तुमच्यासाठी चाललं रे हे सगळं. हा जो उठाठेवा आहे ना, हा सगळा, ही जी सगळी टीम आहे, दिवस रात्र झोकून देत आहे, हे तुमचे मायबाप आहे, दिवस रात्र तुमची फीस भरायची म्हणून बाहेर पैसा कमवत आहे, आपली स्वप्न काढून बसलेली आहे, ते तुमच्यासाठी चाललंय रे. मान्य आहे, मान्य आहे तुमचं वय आहे, पण हे तुमचं वय नाही आहे का थोडी जबाबदारी घेण्याचं. हे तुमचं वय नाही आहे. तुम्हाला काहीच वाटत नाही की आपल्या बाजूने गेलेली गाडी आपली कशी असेल. दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर ते घर बघून चला आपलं घर असं कसं काम नाही. दुसऱ्यांची एखादी स्टँडर्ड लाईफ बघून आपली लाईफ अशी का नाही आहे तुम्हाला नाही वाटत. तुमच्या स्वतःच्या अपेक्षा नाही. आणि जर या असतील, तुमचे जर स्वतःच्या अपेक्षा असतील, तुमचे जर स्वतःचे स्वप्न असतील, तुमचे जर स्वतःचे ध्येय असतील, तर आजपासून तयारीला लागा. आजपासून प्रयत्न करायला लागा. मला इथे 3 मुलं आणि 3 मुली येऊ शकतात का कोणी लवकर लगेच. शिक्षक कोणतरी आपलं लगेच इनिशिएटिव्ह. 3 मुलं पाहिजे इथे आणि 3 मुली स्टेजवर राईट नाव. लवकर लगेच या. व्हेरी गुड. 3 मुलं या. व्हेरी गुड. या 3 मुली. एकच मुलगी आली. 2 मुली अजून या. लवकर या इकडे पुढे ये बाळा इकडे इथे ये या बाळा. सर त्या बॉटल्स खाली बॉटल्स आहेत ना, त्याचं झाकण उघडायचं आणि उजव्या हातात ठेवायचं. एक बॉटल झाकण उघडा, उजव्या हातात ठेवा. ठीक आहे. मी 3, 2, 1 म्हणेल. सगळ्यात फास्ट आपल्याला ते झाकण त्या बॉटलमध्ये टाकायचं. ओके. 3, 2, 1. वर हात करा. कोणी टाकलं. व्हेरी गुड. सगळ्यांचं टाकलं. तुझं. व्हेरी गुड. सोपं होतं की कठीण. थोडं सोपं थोडं कठीण. ओके. आता मी 3, 2, 1 म्हणेल. ते झाकण काढायचं. 3, 2, 1. ज्या क्षणी तुम्हाला वाटलं नाही निघू शकत, नाही शक्य नाही, बाजूला ठेवून द्या समोर बॉटल. व्हेरी गुड. वेल डन. वेल डन. निघा. नाही निघू शकत. तुला वाटत असेल नाही निघू शकत, ठेवू शकतो, काय प्रॉब्लेम. टाकलं. मी काढलं. व्हेरी गुड. तुझं बाळा. नाही निघू शकत आहे. नाही निघू शकत. व्हेरी गुड. एकदा जोरदार ट्राय. कोण जिंकलं यांच्यातलं. आपल्याला सगळ्यांना वाटत होतं ज्यांनी झाकण काढलं तो जिंकला. माझ्या नजरेत तो तर जिंकला, पण त्याच्यापेक्षा जास्त मोठं यश कोणाचं माहित आहे. ज्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. इने थांबून गेलं. मनावर घेऊ नका.
जस्ट एक एक्सपेरिमेंट आहे. हिला असं वाटलं नाही निघू शकत, बॉटल आताही हातात ठेवली. यांनी आधीच ठेवून दिली होती सुरुवातीलाच. यांनी ठेवली तेव्हा हा प्रयत्न चालूच होते याचे. कळतंय का मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो? यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सो मच. बघा, ज्या गोष्टीची प्रिपरेशन तुम्ही करत आहात ते सेम असंच आहे. एकाला वाटतं नाही होऊ शकत यार आपल्याच्यानं, लगेच प्रयत्न सोडून देतो. दुसऱ्याला वाटतं यांनी सोडलं म्हणून मी कशात सोडून, मी ट्राय करत नाही. माझं सांगण्याचं या ऍक्टिव्हिटीतून तात्पर्य काय कळलं का? जिंकणे महत्वाचं नसतं. जिंकणे महत्वाचं नसतं. महत्वाचं असतं जिंकेपर्यंत प्रयत्न करणे. प्रयत्न न सोडणे यातच खरं यश आहे. हे लक्षात घ्या. बरेच विद्यार्थी असतात ज्यांच्या डोक्यामध्ये हा भ्रम आहे की एखादी गोष्ट कठीण आहे. ती म्हणाली कठीण आहे. बऱ्याच लोकांना झाकण टाक म्हटलं सोपं वाटलं असेल, काढ म्हटल्यानंतर म्हटलं असेल, बऱ्याच लोकांनी मनात म्हटलं असेल आता नाही पॉसिबल नाही, कठीण आहे. पण बऱ्याच लोकांनी काढलं, बऱ्याच लोकांनी गिव्हअप केलं. मित्रांनो, कुठलंही काम हे सोपं किंवा कठीण नसतं. किती लोकांना पोहता येतं? पोहता येतं. व्हेरी गुड. ज्यांनी हात वर केला त्यांना विचारायचं आहे पोहणे सोपं की कठीण? सोपं. व्हेरी गुड. किती लोकांना पोहता येत नाही? पोहता येत नाही. ज्यांनी हात वर केला पोहणे सोपं की कठीण? कठीण. मलाही पोहता येत नाही. मी वर्धा शहरातला, माझ्या घरापासून 10 किलोमीटर दूर पवनारची नदी, 10 किलोमीटर दूर. रोज बातम्या यायच्या, आज 2 बुडाले, काल 3 घसरले, 2 मेले, 1 सापडला. आमची हातभर फाटायची म्हणून कधी प्रयत्नच नाही केले. मला सांगा, मी जर आज प्रयत्न चालू केले किती वेळ लागेल पोहणे शिकायला? 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस. पोहणं सोपं आहे की कठीण आहे विचारलं तर ज्याला येते तो म्हणते सोपं आहे. ज्याला येत नाही तो म्हणते कठीण आहे. म्हणजे पोहणं सोपं की कठीण? ना सोपं ना कठीण. ज्याला जमलं तो म्हणते सोपं आहे, ज्याला नाही जमलं तो म्हणते कठीण आहे. जगात कुठलीही गोष्ट जर कठीण असती तर ती कोणालाच जमली नसती. जर ती एकाला जरी जमत आहे तर याचा अर्थ ती गोष्ट सोपी आहे. पण ती गोष्ट सोपी नसते, ती सोपी करायची असते. कुठलंही सक्सेस, कुठलंही यश जर आपल्याला संपादन करायचं आहे, कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही कामामध्ये जर निपुण व्हायचं आहे तर मित्रांनो त्याची प्रोसेस असते. प्रोसेस असते. असंच मिळत नाही. जिम मध्ये गेल्याने बॉडी बनते का? हॅलो, जिम मध्ये गेल्याने बॉडी बनते की नाही? हॅलो, हो. चूक. अभ्यास केल्याने पास होतो का? चूक. अभ्यास केल्याने पास होत नाही. जिम मध्ये गेल्याने बॉडी बनत नाही. रोज जिम मध्ये गेल्याने बॉडी बनते. रोज अभ्यास केल्याने पास होतो माणूस. रोज कष्ट केल्याने यश मिळते. कारण रोज जेव्हा तुम्ही काम रोज कराल, एक वेळ येते की नको वाटणारी, कठीण वाटणारी गोष्ट तुमच्या चुटकी सरून जाते. मी तुम्हाला समजा तुमच्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याला उठवलं, इथे बोलवलं आणि त्याला म्हटलं की इथे हातावर उभा हो, पायवर आणि हातावर उभा हो आणि चालत जा. हातावर जाऊ शकेल? कोणी आहे तुमच्यापैकी? पण एखादा ट्रेनर त्याच्यासोबत दिला, 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 3 महिने, 6 महिने ट्रेनिंग दिलं, 1 दिवस काय येईल? हॅलो, येऊ शकेल? जमेल? जमेल. मी तुमच्यापैकी एखाद्याला उभं केलं आत्ता या क्षणी आणि माझ्या ठिकाणी उभं राहून त्याला माईक देऊन म्हटलं की ज्या पद्धतीने, ज्या टोनने, ज्या एनर्जीने जे कॉन्सेप्ट मी मांडतोय, बोल इथे उभा राहा. बोलू शकेल आज? नाही. 6 महिने रोज उभं केलं, 5-5 मिनिटं दिले तर? वर्षभर रोज उभं करून 5-5 मिनिटं दिले तर? 3 वर्ष रोज उभं करून 5-5 मिनिटं दिले तर? एक दिवस येईल तो माझ्यापेक्षा चांगला कॉन्सेप्ट मांडेल, माझ्यापेक्षा उच्च श्रेणीची लँग्वेज असेल, माझ्यापेक्षा चांगली ऊर्जा असेल. मित्रांनो, प्रोसेस आहे. प्रोसेस.
कुठलीही गोष्ट अचानक येत नाही. बाळ जन्माला आल्यानंतर अचानक धावायला लागत नाही. पहिले तर सरपटतं, मग रांगायला लागतं, मग पकडून उभं होतं, मग एक पाऊल टाकतं, मग दुडू चालतं, मग पडतं, पुन्हा उठतं. हे सगळ्या प्रोसेसमधून जे लोक इथं जन्माला आलेली आहे हे सगळे आपण याच प्रोसेसमधून गेलंय. कोणीच उठून उभं होऊन धावायला लागलं नाही. कुठल्याही प्रोफेशनमध्ये जर सक्सेस मिळवायचा आहे तर त्याचे काही टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा म्हणजे दॅट इज पॅशन. जे सरांनी सांगितलं की हे त्यांचं प्रोफेशन नाही आहे, हे त्यांची पॅशन आहे. आणि ती पॅशन दिसते त्यांच्या वागण्यात, त्यांच्या बोलण्यात. सरांबद्दल बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांनी बोलल्या, पण सरांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो त्यांच्याबद्दल जे काही मला कांबळे सरांनी ऐकलं ते 100% तसंच निघालं. लहानपणापासून माझ्या डोक्यामध्ये होते की मोठा माणूस कोण असतो. मला बऱ्याच लोकांनी कोणी सांगितलं की ज्याच्याकडे पद असतं तो मोठा असतो, कोणी म्हटलं ज्याच्याकडे पैसा असतो तो मोठा असतो, कोणी म्हटलं ज्याच्याकडे प्रतिष्ठा असते तो मोठा असतो. पण आज जेव्हा विशाल सरांना मी जेव्हा भेटलो तेव्हा कळलं की मोठा माणूस कोण असतो. तो नाही ज्याच्याकडे पद आहे, तो नाही ज्याच्याकडे पैसा आहे, तो नाही ज्याच्याकडे प्रतिष्ठा आहे. मोठा माणूस तो असतो ज्याला भेटल्यानंतर आपण स्वतःला लहान समजत नाही. इतका हंबलनेस त्या माणसामध्ये आहे, इतकं मोठं वैभव उभं करून सुद्धा सर्वसाधारण माणसाप्रमाणे राहणं, बोलणं, वागणं आणि हे त्यांचे टीम इफर्ट्स याच्यावरून कळतं. नियत कळते. त्या माणसामध्ये नियत पण आहे, त्या माणसामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता पण आहे, आणि त्या माणसामध्ये नियम बनवणे आणि नियम तुमच्याकडून फॉलो करून घेण्याची ताकद सुद्धा आज मला दिसली. खरंच असं नेतृत्व जेव्हा एखाद्या अकॅडमीला लाभतं, एखाद्या संस्थानाला लाभतं, तेव्हा त्या संस्थांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याचं भविष्य काय असेल यामध्ये तीळमात्र शंका उरत नाही. ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की प्रोफेशन नाही, पॅशन. कुठल्याही गोष्टीमध्ये मित्रांनो जेव्हा पॅशन असते तेव्हा पॅशन माणसाला खूप मोठं करण्याची ताकद ठेवते. आज मी तो उभा आहे, मी एक व्याख्याता आहे, मला मायग्रेनचा खूप मोठा त्रास आहे. बरेचदा कितीतरी व्याख्यानांमध्ये मायग्रेनचा अटॅक येतो, प्रचंड दुखतं. ज्यांना माहिती आहे मायग्रेन काय असतं त्यांना माहिती आहे, प्रचंड डोकं दुखतं. पण आजपर्यंत चॅलेंज आहे की मी माईक सोडला आणि मला त्रास झाला म्हणून बाजूला गेलो, कधीच नाही. कितीतरी वेळा रात्रभर प्रवास होत नाही, एका मिनिटाची झोप लागत नाही, दुसऱ्या दिवशी एनर्जीत कुठंच कमी नाही. कितीतरी वेळा ताप आलेला असतो तरी एनर्जीची कमी नाही, जस्ट बिकॉज ऑफ पॅशन. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल जे काही तुम्ही निर्धारित केलेलं आहे, जे काही तुम्ही पुढे भविष्यात 5 वर्षांतर स्वतःला बघताय, 10 वर्षांतर स्वतःला बघताय, जे काही ध्येय तुम्ही निश्चित केलंय की मला असं आयुष्य बघायचं आहे, तसं आयुष्य बघायचं आहे, अशी स्टँडर्ड ऑफ लाईफ असली पाहिजे, असला मोबाईल असला पाहिजे, असली गाडी असली पाहिजे, असलं घर असलं पाहिजे, या प्रोफेशनला मला जायचं आहे, असली कॅबिन माझी असेल, असल्या लोकांसोबत मी वावरणार, जे वैभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बघणार आहात, त्यासाठी जे काही तुम्ही निश्चित केलेलं आहे त्यामध्ये जर ते काम करत असताना तुम्ही पॅशनेट असाल तर पहिला टप्पा तुम्ही गाठला असं समजू शकतो. कारण त्या पॅशन नंतर तुम्हाला सेकंड पी पाहिजे, दॅट इज प्लॅनिंग. जेव्हापर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये पॅशनेट होत नाही आणि ती पॅशन कंप्लीट करण्यासाठी, त्या पॅशनला प्रोफेशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्लॅनिंग करणार नाही की कसं करता येईल, तेव्हापर्यंत होणार नाही. ती प्लॅनिंग तुम्ही केली, त्या प्लॅनिंग नंतरचा तिसरा महत्वाचा टप्पा असतो, दॅट इज थर्ड पी, प्लॅटफॉर्म. जो प्लॅटफॉर्म तुम्ही आज केसीपीच्या अनुषंगाने निवडलाय, किशोर करिअर पॉइंट, हा एक प्लॅटफॉर्म आहे. आता इथून खरा पी जो नेक्स्ट आहे तो आहे या प्लॅटफॉर्म मिळवल्यानंतर, कारण हा प्लॅटफॉर्म सहजासहजी सगळ्यांच्या नशिबी नसतो. याच केसीपी मधून बरेच विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकत नाही, कुठल्या कारणामुळे, कुठल्या अभावी ते परत जातात. त्यांचे आईवडील पैसे भरू शकत नाही म्हणून, किंवा त्यांच्याकडे तेवढी व्यवस्था नसते म्हणून परत जातात. पण तुम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळाला, तुमच्या आईवडिलांनी हा प्लॅटफॉर्म तुमच्या नशिबी आणला, तुमचं नशीब आहे की तुम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आता चौथा पी तुम्हाला करणे आहे, या प्लॅटफॉर्म मध्ये परफॉर्म. कारण बरेच विद्यार्थी प्लॅटफॉर्म मिळवून घेतात पण करत नाही परफॉर्म. परफॉर्म कुठे करायचं आहे? लायब्ररीमध्ये. परफॉर्म कुठे करायचं आहे? शिक्षक शिकवताना. परफॉर्म कुठे करायचं आहे? जेव्हा शिक्षक तुमचे डाऊट्स क्लिअर करतो तेव्हा. तुम्ही मस्ती करा रे, तुमचं वय आहे मी म्हणतो. तुम्ही मोबाईल बघा, तुमचं वय आहे मी म्हणतो. तुम्ही नका ऐकू कोणाचं, तुमचं वय आहे मी म्हणतो. वाटेल तेवढा धिंगाणे घाला,
पण या दोन जागा सोडल्या तर, एक क्लासरूम आणि दुसरं जिथं तुम्ही सेल्फ स्टडी करता, या दोन जागा सोडल्या वाटेल तेवढी मस्ती करा, काही प्रॉब्लेम नाही. मस्त मस्ती करा, मनाप्रमाणे जगा, काही प्रॉब्लेम नाही. पण बॅलन्स करता आलं पाहिजे. मी हे नाही म्हणणार आज मजा करा उद्या मेहनत, किंवा आज मेहनत करा उद्या मजा. मी म्हणतो, मी जबाबदारीनं तुमच्या पुढे बोलतो की आज मेहनत पण करा, मजा पण करा. जिथे मजा आहे तिथे मजाच करायला आहे, जिथे मेहनत करायची तिथे मेहनतच करायची, जिथे मस्ती करायची तिथे मस्तीच करा. पण तुमच्यातले काही विद्यार्थी असतात जिथे मस्ती करायची वेळ ते तिथं मुकाट्यानं उभं राहून पाहतात उभं राहून, आणि जिथे मेहनत करायची आहे तिथे टवाळक्या करतात. म्हणून सांगतो, हा जो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे यावर प्रामाणिकपणे 2 वर्ष परफॉर्म करा. हे 2 वर्ष, हे 2 वर्षामध्ये सुट्टी येईल, कारण द्याल. मग गणपती आहे, दिवाळी आहे, होळी आहे, पोळा आहे. अरे हे जेवढे सण आहे ना, सण हे दरवर्षी येतील. तुमच्या आयुष्यातला एकच सण आहे, एकच सण. ज्या दिवशी रिझल्ट येईल ना, आई आरतीचा ताट घेऊन दारात उभं राहील आणि तुम्हाला ओवाळेल आणि टिक्का लावेल, तो आयुष्यातला खरा सण आहे मित्रांनो. त्या सणाची जय्यत तयारी करा, तो खरा सण. त्याच्या समोर सगळी दिवाळी फिकी, सगळी होळी बेरंग आहे. तुमच्या आयुष्यातला खरा सण तो आहे, जो आज या मायबाप, हे जे मायबाप बघताय ना, त्यांच्या डोळ्यात बघा तुम्ही, त्यांच्या बोलण्यात बघा तुम्ही, जो आनंद आहे. सण आहे हा, सण आहे. इथून पुढे दिवाळीच दिवाळी आहे. हा खरा सण ते साजरा करताय, आणि हा खरा सण त्यांच्या मुलांनी दाखवलाय त्यांना. आपल्या आयुष्यातला खरा सण हा आहे. पण त्यासाठी परफॉर्म करावं लागेल, आणि जर परफॉर्मच करणार नाही तर नेक्स्ट पी जन्माला येणार नाही. दॅट इज प्रॉब्लेम. पहिला पी मी काय सांगितला? पॅशन. सेकंड पी मी काय सांगितला? प्लॅनिंग. थर्ड पी मी काय सांगितला? प्लॅटफॉर्म जे तुम्हाला मिळालंय. फोर्थ पी मी काय सांगितला? त्या प्लॅटफॉर्मवर काय करायचं आपल्याला? परफॉर्म. कारण जेव्हा कराल परफॉर्म तेव्हा येईल प्रॉब्लेम. असंख्य लोक आहेत, मोठमोठी नावं जरी घेतली, महात्मा गांधी म्हणा, डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणा, APJ अब्दुल कलाम म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, छत्रपती संभाजी महाराज म्हणा, विशाल पागडे सर म्हणा, इथे उपस्थित असलेले पालक म्हणा, ज्यांनी आयुष्यात काहीतरी मिळवलेलं आहे, टप्पे गाठले आहे, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आली, अडथळे आले. पण त्या अडथळे प्रॉब्लेमला घेऊन रडत बसले नाही. त्या अडथळ्यांच्या जोरावर, त्या प्रॉब्लेमच्या जोरावर, त्या प्रॉब्लेमला फेस करून पुन्हा उठून उभे झाले, पुन्हा प्रयत्न करायला लागले, पुन्हा अपयश आलं, पुन्हा खाली पडले, पुन्हा उठून उभे झाले. सरांना सुद्धा ही अकॅडमी सुरू करताना, हे करिअर पॉइंट सुरू करताना कितीतरी अडचणी आल्या, कितीतरी अडथळे आले. अरे मायबापाच्या नावावर अकॅडमीची नावं भरपूर बघितली. मला वाटते माझ्या आयुष्यामध्ये या 12 वर्षात पहिली ही संस्था बघतोय, एका भावाने आपल्या भावाच्या नावावर ही संस्था उभी केली. पहिला बघतो ही आत्मीयता, हे प्रेम. आज इतका मोठा तो संघर्ष, या संघर्षावर मात करून, या प्रॉब्लेमला फेस करून, या प्रॉब्लेम पासून पळवाट नाही काढली, या प्रॉब्लेमला फेस केलं, या सगळ्यांची झाली नेक्स्ट पी, दॅट इज प्रॅक्टिस. एक वेळ येते प्रत्येक माणसाला. आज तुम्हाला सांगतो, आज यांची अवस्था काय तुम्हाला सांगतो. यांची अवस्था आता चुटकीवर अशा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. अशा यांना आता प्रॉब्लेम वाटत नाही, खेळ वाटतो. आता बाय आपका खेळ आहे. आणि इतका संघर्ष बघितल्यानंतर माणसाला भीतीच उरत नाही मग कुठल्या गोष्टीची. निर्भीड मन असतं, निर्भीड, बिंदास, कुठेही भिडून जाऊ शकतो. कसलेही संकट आलं तर. मध्ये कोविड आला, कोविडमध्ये पण त्यांना खूप संकट आली, हार नाही मानली. गंमत नाहीये. 3च वर्षात कितीतरी आज 150-200 अकॅडमी इतक्यात महाराष्ट्रभर मी फिरतोय. MP, गुजरात, राजस्थान मी जातो. गंमत नाही, मी खूप कमी, व्हेरी रेअर मी बघितलेलं आहे की 3ऱ्या वर्षाला स्वतःची बिल्डिंग उभी करणं. गंमत नाहीये. धाडस लागतं त्यासाठी. आणि धाडस जे ते करताय ना, हे त्या टीमच्या बळावर करताय. कारण त्यांच्याकडे ती अशी टीम आहे की कुठल्याही आलेल्या प्रॉब्लेमला पळवाट काढत नाही, तो वाट शोधते. वाट शोधणारी जेव्हा टीम असते ना, वाट शोधणारा जेव्हा सैन्य असतं ना, जसं महाराजांना भीती नव्हती कुठल्या लढायची, कारण त्यांना त्यांच्या मावळ्यावर विश्वास होता. तसंच पागडे सरांना कुठली भीती नाहीये आता, कारण त्यांना त्यांच्या या सगळ्या सैन्यावर विश्वास आहे की हे काही करू शकतात. अशा ठिकाणी तुम्ही बसलेले आहात. कारण कुठल्याही प्रॉब्लेमला जेव्हा आपण सतत फेस करतो, तेव्हा होते त्या
प्रॉब्लेमची फेस करण्याची प्रॅक्टिस. आणि लहानपणापासून आपण सगळ्यांनी ऐकलं मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स मॅन हॅलो परफेक्ट. कुठलंही काम जे आज नको वाटतं, कुठलंही काम जे आज अशक्य वाटतं, कुठलंही काम जे आज कठीण वाटतं, ते एक वेळ येते ते काम सोपं वाटतं, ते काम जमू शकतं. मित्रांनो, तुमच्यामध्ये क्षमता आहे. आज जी भीती तुमच्या मनामध्ये आहे, जेई बद्दलची, नीट बद्दलची, ते भीती प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असते रे. तुम्हाला काय वाटते, हे जे पोरं ज्यांनी यश मिळवलं यांच्या मनात भीती नव्हती? यांच्याही मनात भीती होती, यांच्याही मनात अस्थिरता होती, यांच्याही मनात नैराश्य कधी आलंय, यांनी पण धास्ती कधी धरली आहे, यांनाही कधीतरी वाटलं असेल सोडून द्याव, यांनाही मध्ये वाटलं असेल सोडून द्याव. पण यांनी विचार केला, सुरुवात का केली होती मग? कारण जेव्हा सोडून जाण्याचं मनात येतं तेव्हा स्वतःला विचारा, सुरुवात का केली होती? ज्या कारणामुळे सुरुवात केली होती ते कारण जेव्हा पुन्हा आठवाल ना, तेव्हा तुम्ही सुद्धा पुन्हा उठून उभे व्हाल आणि पुन्हा प्रयत्न करायला लागाल. पुन्हा तुमच्या प्रत्येकामध्ये स्पार्क आहे, कारण प्रत्येक अशक्य गोष्ट ही मानवी जीवनाने शक्य केली. आज हे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट माझ्या हातात बघताय, माईक म्हणतो आपण याला, स्पीकर म्हणतो आपण याला, कोणीतरी खूप वर्ष आधी हे स्वप्न बघितलं असेल ना रे, की मी बोलतोय काहीच लोक ऐकू शकत आहे, पण एक दिवस मी असं गॅजेट बनवेल की मी बोलेल त्या गॅजेटमध्ये आणि हजारो लाखो लोकांपर्यंत आवाज जाईल. आज आपण बघतोय की नाही? कोणीतरी स्वप्न बघितलं होतं की आज मी इथं उभा आहे आणि दूर एखादा व्यक्ती असेल, तो माझ्याशी बोलू शकेल, मी त्याच्याशी बोलू शकेल. इनोव्हेशन झालं कशाचं? अशक्य म्हणणारी गोष्ट त्याला लोकांनी म्हटलं असेल पॉसिबलच नाही, शक्यच नाही, करूच शकत नाही. एवढं सोपं आहे का? अरे इथून लांब माणूस गेला तर आवाज जात नाही, तू म्हणतोय दुसऱ्या शहरातल्या माणसासोबत बोलू शकेल. टेलिफोनचा आविष्कार झाला, त्यातही कमी एकाने दुसऱ्याने डोकं लावलं, अरे हा तर टेलिफोन आहे, मी यामध्ये असं सॉफ्टवेअर आणेल की वायरची गरज पडणार नाही. आपण मोबाईल बघतो. तिसऱ्याने शोध लावला, मी यामध्ये असं काहीतरी टाकेल की तुम्ही फक्त बोलताय, मी असं काहीतरी यामध्ये टाकेल सॉफ्टवेअर की तो मला बघू शकेल, मी त्याला बघू शकेल, तो माझ्याशी बोलू शकेल, मी त्याच्याशी बोलू शकेल. आपण आज व्हिडिओ कॉल करतो. मित्रांनो, चंद्रापर्यंत पोहोचला रे माणूस, आपल्यासारखा हाडामासाचा माणूस, त्यांना काही शिंग नाहीये. मानवी जीवनाने प्रत्येक वेळा स्वतःला सिद्ध केलेलं आहे, अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना शक्य केलेलं आहे एका गोष्टीच्या जोरावर, ते म्हणजे आतमध्ये पेटणारी ठिणगी. मित्रांनो, 3 प्रकारे गाड्या चालू होतात. 3 प्रकारे. एक, चाबी लावली, काय म्हणतो आपण त्याला? सेल्फ स्टार्ट. दुसरं, धक्का मारून धक्का स्टार्ट. आणि तिसरं, किक स्टार्ट. 3 प्रकारचे विद्यार्थी असतात. काही विद्यार्थी असतात सेल्फ स्टार्ट, यांना कुठल्या मोटिवेशनची गरज नाही. स्वतः सकाळी उठतील, स्वतः प्लॅन करतील, स्वतः टाइम टेबल बनवतील, त्या टाइम टेबलला फॉलो करतील आणि स्वतःच्या नोट स्वतः काढतील आणि स्वतःला स्वतः गाईड करतील, स्वतःला स्वतः मोटिवेट करतील, स्वतःची परिस्थिती आठवून सेल्फ मोटिवेशन आणतील आणि स्वतः काम करतील. त्याला म्हणतो मी सेल्फ स्टार्ट. दुसरे असतात धक्का स्टार्ट. त्यांच्या मागे शिक्षक, आई वडील करणारे. त्यातून एक छोटीशी गोष्ट शेअर करतो तुम्हाला. एक गाव होतं, त्या गावामध्ये एक माणूस होता, सरपंच. त्याच्याकडे भरपूर पैसा, संपत्ती, सोनं नाणं, जमीन सगळं. त्याला एकुलती एक मुलगी होती. त्याने ठरवलं की आपल्या मुलीचं साधं सुद्धा काही लग्न करायचं नाही, लग्न तुफानच झालं पाहिजे. म्हणून तो काय विचार करतो की आपण आपल्या मुलीचं साधं लग्न नाही करायचं, स्वयंवर करायचं. स्वयंवर करायचं ठरल्यानंतर गावागावामध्ये दवंडी पिटायला माणूस पाठवतात. पाटलाच्या पोरीचं स्वयंवर, सरपंचाच्या पोरीचं स्वयंवर, एकुलती एक पोरगी आहे, सगळी जमीन जायदाद, सोनं नाणं, सगळी प्रॉपर्टी मिळणार, नावी होणार. तर जेवढे सभोवताल असलेल्या सगळ्या गावागावामध्ये यंग, स्मार्ट आणि डॅशिंग सुंदर मुलं होते माझ्यासारखे. हो का बरं असं? मी स्वतःला सुंदर समजतो, तुम्ही स्वतःला काय समजता मला नाही माहिती. मी मरेपर्यंत सुंदरच राहणार आहे एवढं मला माहिती. तर जेवढे सुंदर मुलं होते सगळे जमले. सरपंचांनी काय केलं? स्वयंवर ठेवलं त्याच्या वाड्याच्या मागे असलेल्या शेततळ्यात. शेततळ्याच्या अलीकडे तो सरपंच, बाप आणि मुलगी, आणि पलीकडे शेततळ्याच्या सगळी मुलं. बापानं घोषणा दिली की जो मुलगा या स्वयंवर मध्ये आज इथे जिंकणार आहे त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार, शिवाय माझ्याकडे असलेली सगळी संपत्ती सुद्धा त्याच्या नावी करणार. सगळे जण पुढे आले, मी जाणार, मी जिंकणार.
बापानं दुसरी घोषणा केली, जो मुलगा तुमच्यातला या शेततळ्यातून पोहत पोहत माझ्या मुलीपर्यंत पहिला येणार त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार. त्याचे मगाशी जे होते पोहणारे जसे त्याचे पुढे आले, मी पोहणार, मी जिंकणार, मी जिंकणार, मी पोहणार. बापानं तिसरी घोषणा केली की ज्या शेततळ्यातून तुम्ही पोहत पोहत येणार आहे त्या शेततळ्यामध्ये फक्त मगर हे नाहीये, पाणी नाहीये, मगरही आहे, मासेही आहे, चावणारे विंचू आहे, सापही आहे. तर जेवढे उत्साहानं पुढे पोहण्यासाठी आले होते तेवढेच मागे गेले. म्हणे मरायचं आहे का दुसरी शोधू. बाप हताश, पोरगी निराश, वातावरण गंभीर झालं. एकमेकांची तोंड पाहायला लागले. हा जाणार का, तो जाणार का, हा जिंकणार का, तो जिंकणार का. एकही असं धाडसी नाही, एकही असा शूरवीर नाही, एकही असा नाही ज्याच्या मनात ठिणगी पेटली असेल आणि आता स्वतःचा तो वनवा बनवून हे स्वयंवर जिंकणार एकाही म्हणत नाही. बाप मुलीकडे पाहतो, मुलगी बापाकडे पाहते. हा जाणार का, तो जाणार का, तो जिंकणार का, तो जिंकणार का. धाड का नावाचं होतं. पाण्यात कोणतरी उडी घेतली, सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे एकवटतात. कधी मगरीशी लढतो, कधी सापाशी लढतो, कधी विंचवाला बाजूला सरतो, कधी माश्याला बाजूला सरतो. रक्तबंबाळ झालेलं त्याचं ते शरीर काठावर पोचतो. पोरीचा बाप त्याला हात धुवून बाहेर काढतो, पाठीवर थाप मारतो आणि म्हणतो, वाह वाह मित्रा, वाह मुला, वाह तुझ्यासारखा शूरवीर मुलगा, तुझ्यासारखा धाडसी मुलगा मला माझ्या मुलीसाठी पाहिजे होता. तुझ्याशीच मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार, शिवाय सगळी संपत्ती तुझ्या नावी करणार. तर तो मुलगा म्हणतो, चुलीत गेली तुमची मुलगी आणि संपत्ती. आधी मला हे सांगा, मला धपका कोणी मारला. आता मला सांगा रे, किती होते मगाशी पोहणारे जर हातवर तुम्ही घेतली असते का उडी? नाही. त्याने उडी घेतली का? नाही. त्याच्यासोबत काय झालं? त्याच्यासोबत झाला गेम. पण मला सांगा, हे स्वयंवर जिंकण्याची क्षमता त्याच्यात होती की नव्हती? हॅलो, होती. क्षमता होती. काय नव्हतं? आत्मविश्वास. मित्रांनो, तुमची सुद्धा अवस्था अशीच आहे, धक्का स्टार्ट गाडीसारखी. करणारे करणारे करणारे. काही गाड्या सेल्फ स्टार्ट आहेत, काही धक्का स्टार्ट आहे. आणि तिसऱ्या प्रकार एक असतो किक स्टार्ट. यांना लाता घाला, यांना शिव्या घाला, यांना काही घाला, यांना फरक पडत नाही. खूप वेळाने मग फरक पडतो वेळ गेल्यानंतर. आज तुम्ही सुट्टी घ्याल, घराकडे जाल, घराकडे गेल्यानंतर तुम्हाला एखादा मित्र भेटेल, त्याच्या हातात ऍपलचा मोबाईल, वाटेल तेव्हा झोपतोय, वाटेल तेव्हा उठतोय, पाणीपुरी खायला जातोय, फिरायला जातोय, मजा करतोय, पोहायला जातोय, मित्रांसोबत फिरतोय, मैत्रिणींसोबत फिरतोय. तुम्हाला वाटेल चला हा जगत आहे लाईफ आणि मी मायला इथं जेलमध्ये. आज तुम्हाला वाटेल, स्वाभाविक आहे वाटणार. पण जर हे 2 वर्ष कष्टाचे जर तुम्ही इथं घातले, इथं काढले आणि चिक्कार मेहनत केली ना मित्रांनो, तर इथून पुढच्या 10 वर्षानंतर पुन्हा त्याच मित्राकडे जरा नक्की बघाल आणि एकदा स्वतःकडे बघाल, तेव्हा जो फरक तुम्हाला जाणवेल तो आज कळणार नाही. मी बोलतोय म्हणून कळणार नाही, आई वडील मेहनत करताय तुमच्यासाठी म्हणून कळणार नाही, किशोर करिअर पॉइंट झोकून देईल तरी काही होणार नाही, देव जरी जमिनीवर आला तरी काही होणार नाही. कारण हे सगळं होऊन शक्य नाही. तुमची स्वतःची साथ जर स्वतःला नसेल तर कुठलीही गोष्ट करून उपयोग नाही. त्यामुळे जे स्वप्न तुमच्या आई वडिलांनी बघितलंय, जो ध्यास तुम्ही तुमच्या मनी धरलाय, त्यासाठी स्वतःला झोकून द्या. अडचणी येतील, अडथळे येतील, प्रॉब्लेम्स येणार आहे, हे लक्षात घ्या. नको वाटेल कधी कधी, यांनाही वाटलं होतं. मोबाईल बघावंसं वाटेल कधी, यांनाही वाटलं होतं. दिवसभर टीव्ही पाहावं वाटेल कधी, यांनाही वाटलं होतं. सोडून द्यावं अभ्यास वाटेल कधी, यांनाही वाटलं होतं. अपयशामध्ये आणि यशामध्ये हाच एक फरक असतो, जे वाटतं ना ते जर केलं तर कठीण होऊन बसतं. सकाळी उठायची इच्छा होणार नाही, तुम्ही उठा, भांडा, वाद घाला, मी उठणार. पुस्तक हातात घेण्याची इच्छा होणार नाही, तुम्ही घ्या, मी घेणार, मी वाचणार, मी चिक्कार मेहनत करणार. जेव्हा जेव्हा मनाच्या विपरीत जाल तेव्हा तेव्हा मनाप्रमाणे आयुष्यात जे जे वाटतं ते ते तुम्हाला मिळेल. आणि हे फार जवळून बघितलंय मित्रांनो. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि त्यानंतर आपल्याला एक इंटरॅक्शन करायचं आहे, त्याकडे आपण वळूया. अडचणी काय असतात, अडथळे काय असतात, संघर्ष काय असतो,
जसं विशाल पागडे सरांनी सांगितलं, अशीच एक मूर्ती जिच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. अशीच एक व्यक्ती, ज्या व्यक्तीने सुद्धा आपल्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष बघितला, भरपूर अडचणी बघितल्या. एक मुलगा जो तुमच्याच वयाचा 10वी पास होतो आणि 11वीला ऍडमिशन घेतो. लक्ष देऊन ऐका, 11वीला ऍडमिशन घेतो. 10व्या वर्गात शेवटच्या बेंचवर बसणारा तो मुलगा 11व्या वर्गात जेव्हा पहिल्या बेंचवर येऊन बसण्याचा प्रयत्न करतो, त्याला कोणी बसू देत नाही. 10व्या वर्गात सुद्धा शेवटच्या बेंचवर बसतो. पहिली युनिट टेस्ट येते, नापास होतो. त्याला कळलं असं का होतं, त्याला लक्षात येतं आपल्याला फळावरचं दिसत नाही. मिडल बेंचवर येऊन कसा तरी भांडून बसतो. पुन्हा दुसरी युनिट टेस्ट येते, पुन्हा नापास होतो. घरचे म्हणतात याला शिकायचं नाही, शिक्षक म्हणतात याला शिकायची इच्छा नाही. कसा तरी भांडण करून समोरच्या बेंचवर येऊन बसतो. तिसरी परीक्षा येते, तिमाही परीक्षा, त्यात नापास होतो. त्याला लक्षात येतं आपल्या फळावरचं काही बरोबर दिसत नाही. पुस्तक सुद्धा जळून बघावं लागतं, आपल्या डोळ्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. वडील विचारतात तुझी शिकायची इच्छा नाही आहे का? तो म्हणतो आहे, पण मला असा प्रॉब्लेम झाला. वडील त्याला डोळ्यांच्या दवाखान्यात नेतात. वडील बाहेर बसले असतात, डॉक्टर डोळे चेक करतात. डॉक्टर डोळे चेक करून त्याला बाहेर पाठवतात, वडिलांना आत बोलवतात. तो मुलगा ज्याच्याबद्दल डॉक्टर त्याच्या वडिलांना सांगत आहे, तो मुलगा दाराशी उभा असतो. डॉक्टर वडिलांना सांगतात, साहेब माफ करा, तुमच्या मुलाचा दोन्ही डोळ्यांचा जो रेटिना आहे तो डॅमेज आहे. इथून पुढे तो शिक्षण घेऊ शकणार नाही, इथून पुढे तो पुस्तक वाचू शकणार नाही, इथून पुढे तो दृष्टीहीन होणार. किती वर्ष माहित नाही, पण तो अंधत्वाकडे प्रवास करतोय. त्यामुळे तो इथून पुढे शिकू शकणार नाही आणि जगामध्ये या सगळ्या गोष्टीवर इलाज नाही. त्याचे वडील म्हणतात आय ट्रान्सप्लांट केला तर नाही. आय ट्रान्सप्लांट हा कॉर्नियासाठी होतो, त्याचा रेटिना डॅमेज आहे, जो रेटिना रिप्लेस होत नाही. हे सगळं तो मुलगा दाराशी उभा राहून ऐकत असतो. त्याला वाटतं आता पायाखालची जणू जमीन सरकली. शिक्षण नाही म्हणजे सगळं नाही, करिअर नाही, आता सगळं भविष्यात धरा. म्हणून ढसाढसा रडायला लागतो. त्याच्या रडण्याच्या हुंक्या त्याच्या वडिलांना ऐकू येतात. वडील त्याच्या जवळ जातात, त्याला समजवतात, त्याला जवळ घेतात की ठीक आहे मग, तू जर शिकून नोकरी मिळू शकत नाही काही हरकत नाही, तू उद्योग कर, छोटे मोठी कामं घे, जे कामं तुम्हाला हाताला मिळेल ते कामं करायला लाग. लाच मागू नको, मी तुझ्या पाठीशी. एक दिवस मी तुला भांडवल देणार, आपण स्वतः तुझ्यासाठी उद्योग सुरू करू. त्याच्या नजरेत नवं मोटिवेशन, नवी चेतना, नवी प्रेरणा. तेवढाच ताकदीनिशी उठून उभा होतो, कामाला लागतो. लोकांच्या घरी पेपर वाटण्याचं काम, सकाळी उठून दुधाची पाकिटं वाटण्याचं काम, लोकांच्या घरावर चढून केबल जोडण्याचं काम, कुठल्या तरी हॉटेलमध्ये कधी वेटरचं काम, तर कुठल्या एजन्सीमध्ये पेट्या उचलून गाडी लोड करण्याचं काम. कुठल्याही कामाची लाज न बाळगता कामाला लागतो. जे काम हाताला मिळेल ते करता 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 3-4 वर्ष निघतात. त्या दरम्यान त्याला 2 मित्र भेटतात. त्या 2 मित्रांसोबत या तिसऱ्याची आणि आता दोघांची खिचडी शिजते. स्वतःच काहीतरी सुरू करायचं. तिघांची खिचडी शिजते, स्वतःच काहीतरी सुरू करायचं. काय करायचं म्हणून तिघांचं ठरतं की स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करायचं, हॉटेल सुरू करायचं. त्याच्यातल्या एकाकडे जमीन असते, त्या दोघांकडे पैसा असतो. याला वाटतं आपण वडिलांना सांगू, वडील बोलले ते भांडवल देईल, पैसा देईल, आपणही उद्योग करू, आपणही मोठं बनू, आपणही आयुष्यात काहीतरी करू. आज बाबांना सांगतो, उद्या बाबांना सांगतो, परवा बाबांना सांगतो. बोलतो म्हणून गोष्टी मनातल्या मनात राहून जातात. आज बोलतो, उद्या बोलतो म्हणून गोष्टी मनातल्या मनात राहतात. दुसरी घटना त्याच्यासोबत अशी घडते जिथे तो खचतो. दुसरी घटना अशी घडते की उद्योग करायचा आहे हे वडिलांना सांगायच्या आधीच त्याच्या वडिलांची डेथ होते. पाठीवर हात ठेवणारा बाप, काहीतरी कर म्हणणारा बाप, तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारा बापच गमावून बसला. आता उरलं काय म्हणून आता असं वाटतं त्याला सगळं संपलं. पण डोळ्यापुढे लहान बहीण, लहान भाऊ आणि हताशाने निराश असलेली आई. आपण जीव देऊ स्वतःचा, ह्यांचं काय होणार या नैराश्यातून पुन्हा ताकदीनिशी पुन्हा उठतो. वडिलांच्या मृत्यूनंतर आलेला पैसा, 2 मित्रांकडे असलेला पैसा, त्याच्यातल्या एकाची असलेली जमीन, अशी तिघं मिळून रेस्टॉरंटची प्लॅनिंग करतात. रेस्टॉरंट सुरू होतं, हळूहळू चालायला लागतं, ग्राहक यायला लागतात, सगळं काही यश दिसायला लागतं, पैसा दिसायला लागतं. या मुलाच्या जीवनात एक मुलगी असते जिच्यावर हा खूप प्रेम करतो. मित्र असतात, हॉटेलवर येतात, खातात पितात, मौज मजा करतात. याला वाटते आता सगळं सुरळीत झालंय, आता आपण चांगले दिवस बघणार, आपणही सेटल होणार. याच्या नजरेत सगळं रंगीरंगी. याला वाटलं आता सगळं काही नीट होणार, पण नियतीला ते मंजूर नाही. तिसरी घटना अशी घडते की ज्या मित्राची ती जागा असते त्याच्या अंगावर होतं कर्ज. त्याच्यामुळे त्याला ती जमीन ज्याच्यावर रेस्टॉरंट सुरू केल्याने त्याला विकण्याशिवाय तो प्लॉट पर्याय नसतो. त्यामुळे त्या तिघांमध्ये वाद होतो. कुठली पार्टनरशिप डीड नसते. या सगळ्यामध्ये यांना हॉटेल बंद करावं लागतं.
कवडी मुलाच्या भावात सगळं सामान विकावं लागतं. याच्या अंगावर 8-10 लाखाचं कर्ज होऊन जातं, कारण याला ते रेस्टॉरंट चालवण्यासाठी यांनी कर्ज घेतलेलं असतं. कवडी मुलाच्या भावात सगळं सामान विकावं लागतं. जिच्यावर हा प्रेम करतो ती याला ब्लॉक करून बसते. जे मित्र हॉटेलवर येतात, खातात पितात, मौज मजा करतात, ते आता याचा फोन उचलत नाही. सगळं संपून जातं. याला वाटतं आता सगळं संपलंय, मी तरी जगून काय करू. पण डोळ्यापुढे लग्नाच्या वयाला आलेली बहीण, लहान भाऊ जॉबलेस, इकडून तिकडून कसा तरी बिचारा कर्ज घेतो. घरात असलेला एक प्लॉट असतो तो विकतो. तो विकून बहिणीच्या नावावर असलेला प्लॉट तो बहिणीचं लग्न लावतो. बहिणीचं लग्न थाटात पार पाडतो. त्याला वाटतं आता सगळं काही नीट होईल, बहीण लग्न करून आपल्या घरी जाईल, आपणही काहीतरी करू. पण नियतीला तेही सुद्धा मंजूर नसते. 2-2.5 वर्ष बहिणीचं लग्न नीट चालतं, घर संसार चांगला चालतो. पण 2-2.5 वर्षातच तिचा घटस्फोटापर्यंत विषय येतो. का तर तिचा नवरा तिला दारू पिऊन चिक्कार मारतो. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये तिला टीबी होतो. विचार करा, ज्या मुलाची मी गोष्ट तुम्हाला सांगतोय, 24-25 वर्षाचं वय, या 24-25 वर्षाच्या वयामध्ये 8-10 लाखाचं कर्ज, बापाचा पैसा बुडालेला, 2 डोळ्यांनी हँडिकॅप, कोणी काम देईना, 10वी पास असल्यामुळे कोणी उभं करेना. घरी गेला तर घरी बहिणीच्या घटस्फोटाचा विषय, बाहेर गेला बाहेर पैसे मागणारे, जिच्यावर प्रेम केला ती सोडून ब्लॉक करून बसलेली, कुठलाही मित्र त्याचा फोन उचलला ना, हा उधार पैसे मागेल. विचार करा, जेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा जेव्हा अडकतो, तेव्हा शेवटी तो काय निर्णय घेतो? काय निर्णय घेतात लोक? सुसाईड. एक तर आत्महत्या करतात. दुसरा एक पर्याय असतो, आत्महत्या करण्याची हिंमत नसेल तर दारू पिऊन ऍडिक्टेड होऊन कुठेतरी पडून राहील. आणि तिसरा पर्याय असतो, आत्महत्या करायची हिंमत नाही, ऍडिक्टेड व्हायसाठी पैसा नाही, तर तिसरा पर्याय असतो तोंड काळं करून कुठेतरी पसार होणे. पण ज्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ना, त्यांनी आत्महत्या केली ना, तो कुठल्या मादक पदार्थांच्या आहारी गेला, आणि नाही या संकटांना पाठ दाखवून कुठं पळाला. हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण फक्त एवढंच मित्रांनो, की जर तो मुलगा 10वी पास, 2 डोळ्याने हँडिकॅप, या सगळ्या परिस्थितीवर मात करून आज इथं तुमच्या पुढे उभा आहे, तो म्हणजे मी माझी गोष्ट सांगतो तुम्हाला. आता कदाचित माझ्याकडे बघून कोणाला विश्वास बसणार नाही. विशाल सरांना थोडासा जर त्यांनी लक्षात आणलं तर अनुभव आला असेल की माझ्या हातून ती वात का पेटत नव्हती. कारण माझ्या या पूर्ण कार्यक्रमामध्ये सगळ्यात मोठा स्ट्रेस कोणता, तर दीप्रज्वलन. कारण मला वातच दिसत नाही. कापूर त्यावर ठेवलेला आहे हे मला सरांनी सांगितल्यावर कळलं की कापूर आहे. माझ्यासाठी कोणतं टेन्शन, इथं काय बोलावं, कोणते कन्सेप्ट किंवा हे टेन्शन नाही. माझ्यासाठी टेन्शन असतं ती वात. माझ्यासाठी टेन्शन असते येणारी बस माझी आहे का. माझ्यासाठी टेन्शन असते एअरपोर्टला गेल्यानंतर अनाउन्समेंट होते ते. माझा 2 डोळ्याचा रेटिना डॅमेज आहे. हे UDID कार्ड माहित असेल तुम्हाला हँडिकॅपचं. 75% हँडिकॅप आहे, 75%. जेव्हापर्यंत मी लोकांना सांगत नाही तेव्हापर्यंत कोणाला कळणार नाही. यांच्या अकॅडमीच्या पायऱ्या उतरताना मी समोरच्या पाया बघून मी पायऱ्या उतरत असतो. माझ्याकडे बघून कधी कळणारही नाही. कारण माझा रेटिना प्रॉब्लेम हा कसा आहे, सूर्याकडे कंटिन्यू बघितल्यानंतर कसं दिसतं, सेम विजन आहे माझं, सेम टू सेम. दिस इज मी, सुमित उरकुडकर. आय एम हँडिकॅप, बट आय एम हँडिकॅप विथ माय आईज, नॉट माय विजन. ज्याला हात नाही त्याला सुखी बघितलं मी. ज्याला पाय नाही त्याला काम करताना बघतो मी. ज्याला बोलायला तोंड नाही त्याला यशस्वी बघितलंय. डोळे फुटले तरी चालेल रे, कानानं ऐकून आले चालेल, तोंडानं बोलता नाही आले चालेल, हातपाय तुटले तरी चालेल, विचारानं विकृत होऊ नका. जो माणूस विचारानं विकृत होतो ना, त्याला त्याच्या घरचे सुद्धा साथ देत नाही. घरचे एक्सेप्ट करत नाही. जर विचार हे विकृत असतील तर विचारानं अपंग होऊ नका. माझ्याकडे 1000 कारणं होती. लोक आत्महत्या करतात तर पाहणारी शिव्या मारतात, मूर्ख, आत्महत्या केली, अक्कल नाही. मी जर आत्महत्या केली असती लोकांनी एक टॅग दिला असतं मला, बिचारा काय करणार 10वी पास होता, बिचारा काय करणार डोळ्याने हँडिकॅप होता, बिचारा काय करणार नोकरी नव्हती, बिचारा काय करणार वडिलांचे पैसे बुडाले, बिचारा काय करणार बहिणीचं असं झालं, बिचारा काय करणार अंगावर कर्ज होतं, बिचारा ही बिचारा म्हणून सिंपतीची भीक, सहानुभूतीची भीक तर मिळाली असती. पण मित्रांनो, ही सहानुभूतीची भीक माणसाला अजून अपंग करते, अजून लाचार करते. माझ्याकडे कारणं होती, तुमच्या इकडे कारणं आहे. अभ्यास न करण्याची कारणं, मध्ये सोडून देण्याची कारणं,
काही न करण्याची इच्छा असण्याची कारण, जीवावर येणार भरपूर कारण मिळतील. माझ्याकडे कारण होती. तुम्ही ठरवा कारण शोधायची की कारण शोधाल तर 1000 कारण भेटतील न करण्यासाठी, आणि कारण शोधाल तर एक कारण पाहिजे. माझ्या जीवनात एक कारण होतं, कारण माझी आई म्हणायची की बाळा तू जिवंत आहे ना तर मला यश आहे, बाकी सगळं गेलं तरी चालेल. हे कारण होतं माझ्याकडे, आईकडे बघण्याचं. नाही तर मी मेलो असतो. आत्महत्येच्या मोमेंटपर्यंत मी पोहोचून आलेलो आहे. मी विश्वास करतो, मी आत्महत्या का नाही केली, कारण मी विश्वास करतो की आत्महत्या करून स्वतःला संपविण्यापेक्षा आत्मविश्वास ठेवून ती समस्या संपवा, ज्या समस्येला बघून तुम्ही आत्महत्या करता. तर ती एक समस्या संपेल, दुसरी येईल, दुसरी संपेल, तिसरी येईल, तिसरी संपेल, चौथी येईल. माणूस 3च कारणांनी मरतो. 3 कारणांनी. एक रोग, दुसरा ऍक्सिडेंट, तिसरी आत्महत्या. हे 3 कारण जर सोडले तर जीवनामध्ये असली कुठली समस्या नाही आहे ज्या समस्येमध्ये एवढी अवकात आहे की जी माणसाचा जीव घेईल. कुठलीच समस्या नाही आहे. कधी ऐकलं का रे एखादा मुलगा मेला, सर मेला, रात्रभर फिजिक्स वाचला त्यांनी, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, बँकिंग, रोड ऑफ बँकिंग वाचलं, मेला सर सकाळी, रात्रभर फिजिक्स वाचलं. ऐकलं का कधी? मरत नाही रे, कष्ट केल्याने नाही मरणार, पण कष्ट जर आज नाही केले ना मग आयुष्यभर मरमर करत कष्ट करावे लागतील. आज जे आपण ऐकतो ना मित्रांनो, बेरोजगारी आहे. कोण आहे माहिती आहे हे बेरोजगारी आहे म्हणणार आहे? हे बेरोजगारी आहे म्हणणारे हे ते लोक आहे ज्यांनी त्या एज्युकेशनल इयर्स मध्ये आपले एफर्ट्स नाही दिले, स्वतःला कुशल नाही बनवलं, स्किलफुल नाही बनवलं, स्वतःचं नॉलेज गेन नाही केलं, नवीन गोष्टी नाही शिकल्या, कम्युनिकेशन स्किलवर मात नाही केली, पब्लिक स्पीकिंग नाही समजलं, अंडरस्टँडिंग नाही घेतली, मेहनत करण्याची वृत्ती नाही ठेवली, घड्याळ न बघता काम करण्याची मेहनत आणि मानसिकता नाही ठेवली. ही ती माणसं आहेत रे जी म्हणतात बेरोजगारी आहे. नाहीतर आजही आपण त्याच वेळेत, मी सांगतो, आजही एका वेळेस एक इंजिनियर आहे जो 10-15 हजाराची भीक मागत नोकरीसाठी फिरतोय, आणि याच वेळेमध्ये सांगतो असे इंजिनियर आहे ज्यांच्या मेल आयडी वर एवढे ऑफर आहे की ही सोडून ती पकडू, ती सोडू की ती पकडू, एवढे ऑफर आहे जॉबचे, लाखामध्ये पॅकेज आहे. हे इंजिनियरच आहे, ते इंजिनियरच आहे. एक कारण शोधणारा आणि एक कारण घेऊन पुढे निघणारा. शाळा सारखीच असते, डेस्क पेन सारखेच असतात, सिलेबस सारखाच असतो, शिकवणारे सारखेच असतात. एक विद्यार्थी 99% मिळवतो, एक विद्यार्थी 35 सुद्धा मिळवायला धडपड करतो. विचार करा काय फरक आहे. विचार करा. आपण कधीतरी झाड लावलं असेल, तुम्ही झाड लावता, खत टाकता, पाणी टाकता, कुंपण घालता, एवढी काळजी घेता, तरी ते झाड कधी कधी जगत नाही. आणि काही झाडं उंच इमारतीच्या तडांना लागलेली दिसली असतील तुम्हाला. ते झाड लावायला कोणी गेलं नव्हतं, त्या झाडाला कोणी खत नाही टाकलं, त्या झाडाला कोणी पाणी नाही टाकलं, तरी ते जिवंत आहे. हा फरक कशाचा आहे माहित आहे? अनुकूल परिस्थितीचा आणि प्रतिकूल परिस्थितीचा. काही माणसं असतात जे कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी कोलमडून जात नाही, आणि काही लोक असतात सगळी अनुकूल परिस्थिती असते, बाप एसी लावायला तयार असतो, सगळे पैसे भरायला तयार असतो, पण यांच्याकडनं जिद्द निर्माण होत नाही, यांच्याकडनं मेहनत करण्याची मानसिकता यांच्यात नसते. म्हणून विचार करा तुम्हाला काय करायचं. आपले आईवडील जे काय करतायत एका विशिष्ट एज पर्यंत ते करतील. तसं तर आपल्या बापाच्या पाठीच्या कण्यात एवढी मोठी ताकद आहे का तुम्हाला मरेपर्यंत ते स्वतः जिवंत आहे तेव्हापर्यंत पोहोचू शकतात. म्हणून सांगतो, गर्व वाटेल आपल्या आई वडिलांना, असं जर काही करू शकत नसाल चालेल, पण शर्म वाटेल, लाज वाटेल असं वागू नका. एवढी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे. नंतर कोणी म्हणणार नाही तुम्हाला मोबाईल बघू नको, नंतर कोणी म्हणणार नाही तुम्हाला अभ्यास कर, नंतर कोणी विचारणार नाही तुम्हाला इकडे का गेला तिकडे का गेला, कोणी विचारणार नाही. आज विचारताय, आज बोलताय, आज जे आई वडील बोलताय टोचताय आपल्याला, नंतर फोटो शिकवला लागतो. बाप नसणे काय असते मला माहिती आहे. हे माझे वडील मिलिटरीत होते, 2008ला गेले. वडील नसणे काय असते मला विचारा. ज्यांनी कोरोनामध्ये आई वडिलांना गमावलं त्यांना विचारा काय अवस्था होते एखाद्या मुलाची, एखाद्या मुलीची. आज समोर आहेत रे, बोलून घ्या, कवटाळून घ्या, माफी मागून घ्या, थँक्यू म्हणून घ्या, नंतर फोटोशी बोलावं लागतं.
हे शहाणपणा मी जे सांगतो, मी काही दुधाचं धुतलं नाही, मी माझ्या एजमध्ये चुकलो ना. चुका वाईट मार्गाने जातात जा, पण वाईट मार्गाने जाताना सुद्धा योग्य मार्गाकडे वळणारा युटर्न मिळतो, तो मिस करू नका. मी मिस नाही केला म्हणून आज इथं आहे. 8-10 हजाराची नोकरीसाठी भीक मागत फिरणारा मी आज त्याच्यापेक्षा 4 पट 1 तासभर बोललो तो मिळवून घेतो. हे का सांगतो मी? जर माझ्यासारखा एक 10वी पास माणूस जो कधीतरी कुठल्या MIDC मध्ये खाली सांडलेलं ऑइल, खाली पडलेला स्क्रॅप उचलून त्याच स्टार सर्किट्स अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड बुट्टीबोरीमध्ये त्याच कंपनीमध्ये स्क्रॅप उचलणारा मी जर युनिट हेड होऊ शकतो 10वी पास असून, फक्त कम्युनिकेशनच्या जोरावर, फक्त बुद्धी चातुर्याच्या जोरावर, फक्त मेहनत करण्याच्या इच्छाशक्तीवर, आज या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रात मी आहे त्या क्षेत्रात येण्यासाठी 2 गोष्टी पाहिजे. एक तर तुम्ही MA सायकोलॉजी, तुमचं चांगलं शिक्षण पाहिजे. नाहीतर 2 खूप सारी पुस्तकं वाचावी लागणार. ना मी शिकलो, ना माझ्याकडे कुठली डिग्री, नाही मी कुठली पुस्तकं वाचले. पुस्तकापेक्षा मी मस्तक वाचण्यावर विश्वास करतो. आपल्या सभोवताल खूप सारी मस्तकं आहेत. आपल्याला काहीतरी सांगू इच्छितात, काहीतरी घडवू इच्छितात, काहीतरी बोलू इच्छितात, मोटिवेट करू इच्छितात. पण आपण काय करतो? आज हे ज्ञानाचं सागर आहे शिक्षक तुमचे, जे तुमच्याकडे आहे. ज्ञानाचं सागर आहे, समुद्र आहे, समुद्रपट. तुम्ही जाता चम्मच घेऊन, अरे जेवढं घेता येईल तेवढं घ्या. हे 2 वर्ष फक्त. मी नाही म्हणतोय की 2 वर्ष पास झाल्यानंतर मग सगळं मजा आहे, त्यानंतरही परिश्रम आहे. पण एका गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार नाही, तो म्हणजे पैसा. याच्यासाठी संघर्ष नाही करावा लागणार. आजपर्यंत कदाचित आपल्या आई वडिलांच्या परिस्थितीमुळे आपल्या आई वडील आणि आपण मन मारून जगत आलो. पण जर आज तुम्ही टाइमपास केला तर भविष्यात तुमची जी मुलं आहेत ना, ती मुलं ज्या खेळण्याकडे बोट दाखवेल ते खेळणं तुम्ही घेऊ शकणार नाही. तुमचा खिसा ओरडेल, तुझी ऐपत नाही. तुमच्या मुलांच्या ताटात कुठला बासमतीचा राईस नसणार रे, कुठल्या तरी राशनच्या दुकानातला राईस असेल. जर आज टाइमपास केला, जर आज टाइमपास केला तर तुम्हाला वाटेल त्या शाळेत तुम्हाला तुमच्या मुलाला टाकता येणार नाही. तुमचा मुलगा रड रडेल, तुम्हाला त्याला ते पाहिजे ते घेऊन देता येणार नाही जर आज टाइमपास केला. मी हे खूप दूर कनेक्ट करतोय. तुमच्या डोक्यात अभ्यासाबद्दलचे जे आहे, अभ्यास म्हणजे काय? परीक्षा पास होणे नाही मित्रांनो. अभ्यास म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जा, अभ्यास चुकला नाही. मी पण इथपर्यंत आलो तर अभ्यास करूनच आलो. फक्त एवढंच आहे की पुस्तक नाही, मस्तक वाचलो, अनुभवातून शिकलो. पण अभ्यास हा चुकला नाही आहे. जो रील स्टार पण तुम्ही बघता ना, रील स्टार कोणता, त्याला पण अभ्यास करावा लागला, त्याला पण मेहनत घ्यावी लागली, त्याला पण परिश्रम करावं लागलं. सोपं काहीच नसतं, सोपं काहीच नसतं. कष्ट कोणालाच चुकले नाहीये, करावे लागतात. ते तुम्ही ठरवा कधी करायचे. आज प्रसंग आहे, वेळ आहे, वय आहे. एकदा वेळ आणि वय गेलं ना मग काही सुरत नाही. आज माझं बोलणं गमतीत घ्या, विसरून जा मी काय जे बोललो, काही फरक नाही पडत. आई वडील जे सांगतात ते विसरून जा, शिक्षक जे बोलतात ते विसरून जा. पण स्वतःला एक गोष्ट नक्की विचारा, आज हे वय आहे तुमचं. लोक विचारतील काय करतोय, जेईची तयारी, काय करतोय, नीटची तयारी. एक वेळ येईल जेव्हा वय वर्ष 28, 30, 32 क्रॉस होईल ना, आणि तेव्हा जेव्हा लोक विचारतील ना काय करतोय, आणि जेव्हा तुमच्याकडे उत्तर नसेल ना, तेव्हा हा जो प्रश्न आहे ना काय करतोय, या प्रश्नाचा अर्थ हा नसेल की काय करतो. या प्रश्नाचा अर्थ हा असतो की तुझी ऐपत काय, अजूनही बापाच्या जीवावरच उड्या मारतोय का. आणि हे जेव्हा झोंबतं ना मित्रांनो, हे इतकं झोंबतं की मग ते पचत नाही, सहावत नाही. मग कुठेही जायला तोंड दाखवायची इच्छा नसते, मग तोंड लपवतो. मग घरात असलेल्या कार्यक्रमांनी समारंभामध्ये जायची इच्छा होत नाही. का तर लोक विचारतात काय करतो. म्हणून सांगतोय आज थोडी मेहनत घ्या, आज थोडे कष्ट करा. आज या मायबापाच्या कष्टाला बळ देण्याचं काम करा. कुठल्याही मायबापाला तुम्हाला सांगतो, कुठलाच कोणी मोटिवेट करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या मायबापाला मोटिवेट करणारा कुठला ट्रेनर जन्माला नाही आला. तुमच्या मायबापाला एकच व्यक्ती मोटिवेट करू शकतो, तो म्हणजे त्या मायबापाचं मूल. आज आपल्या आई वडिलांना जेव्हा फोन करता, अडचणी सांगू नका, मला हे जेवायला नाही आवडलं, मला तीच भाजी नाही आवडली, मला हेच नाही पटलं, मला तेच नाही पटलं. कारण तुमच्यापेक्षा जास्त त्रास त्यांना तिकडे होतो रे. घास ताटच शिरतो घशामध्ये. पण मोटिवेट जर आई वडिलांना करायचं आहे तर त्यांना फोन करा. 2 प्रकारचे फोन करा. एक प्रकारचा फोन, माझ्याकडनं होत नाहीये, उगाच माझ्यावर पैसे उधळू नका, एक दिवस मी बैमान होणार आहे, सांगा आजच खरं बोला, असेल
हिम्मत आजच खरं बोला त्यांना, खरं सांगून टाका, उगाच माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका. बोला त्यांना डायरेक्ट, उद्या मरायचे आज मरतील. आणि फोन नंबर 2, एक फोन करा त्यांना, हे सांगा, आई बाबा मला तुमची आठवण येते, सकाळी उठायची इच्छा होत नाही, कधी कधी अभ्यासात मन लागत नाही, मोबाईल बघावा असं वाटतो, कधी कधी जेवण आवडत नाही, पण माझे हे सगळं जे कष्ट आहे ना बाबा, हे तुमच्या कष्टापुढं काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त फीस भरा माझी, मी तुम्हाला चांगले दिवस नक्की दाखवणार, तुमची मान खाली जाईल असं काहीही कुठलं कृत्य मी करणार नाही. विचार करा, हा जर फोन त्या बापाला गेला ना रे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा बाप डबल कष्ट करेल, डबल, ताकदीच्या पलीकडे. तुमची आई अजून झिजेल तुमच्यासाठी. ही अख्खी अकॅडमी आणि हे सगळी टीम झोकून देईल तुमच्यासाठी. कारण जेव्हा या टीमला तुमच्यातल्या एखाद्या मुलामध्ये, एखाद्या मुलीमध्ये जेव्हा स्पार्क दिसतो ना, ती टीम त्या दिवसापासून ठरवते की याला, हिला मागं नाही पडू द्यायचं. म्हणून आजपासून निश्चित करा की आपल्याला कशा पद्धतीनं आपली प्लॅनिंग करायची आहे, कशा पद्धतीनं आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. मला इथे जे आज आलेले सत्कार मूर्ती आहेत त्यांच्याशी बोलायचं, येऊ शकता का पुढे? 2-3 मुलं मुली आपली स्टुडंट प्लीज या पुढे, ज्यांचा आज सत्कार आहे, या लवकर प्लीज, प्लीज या, ये बाळा, त्यांची नाव या लगेच. तुमचं नाव आणि स्कोर सांगा. अथर्व शास्त्र होते आणि CET 100% आणि IIT धनबाद. माझं नाव संकल्प रवींद्र डिगे, CET मध्ये 99.96% आहे आणि IIT गुवाहाटी. बघा, यांच्यात आणि तुमच्यात जे तुम्ही प्रिपरेशन करताय, तुमच्यात आणि यांच्यात काय फरक आहे? खरं खरं प्रामाणिकपणे माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. मोबाईल बघायला तुम्हाला आवडत होता की नाही? दोघांनाही आवडत होता. कसा कंट्रोल केला? आईची मेहनत बघून. मी काय बोललो? रिअलायझेशन. तुला काय वाटते? आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि आई वडील एवढं कष्ट करतायत म्हटलं आपण पण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करायचं आहे. त्यामुळं मधी मोबाईल हे डिस्ट्रॅक्शन आहे, म्हणून मी ते माझ्यावर स्वतःवर कंट्रोल करून ते टाळलं. गेम खेळायचं नाही वाटलं कधी? रील्स बघावायचं नाही वाटलं? यांनाही वाटलं रे? एका जोरदार टाळ्या यांच्यासाठी. मी का बरं यांना बोलवलं? हे तुमच्यापेक्षा वेगळे नाहीये. यांच्यात आणि तुमच्यात एकच गोष्टीचा फरक आहे की जे यांनाही करावं असं वाटलं ते यांनी केलं नाही, आणि तुम्ही काय करता, तुम्हाला जे करावंसं वाटतं तुम्ही ते करता. एवढाच फरक. तुम्हाला जर इथपर्यंत यायचं असेल तर तुम्हाला ते करावं लागेल जे करावंसं वाटत नाही. हे लक्षात. मोबाईल त्यांनाही पाहावंसं वाटला, टीव्ही त्यांनाही पाहावीशी वाटते, गेम त्यांनाही खेळावंसं वाटतो, टाइमपास त्यांनाही करावंसं वाटते, पण त्यांनी त्या सगळ्या गोष्टीवर मात केल्या कारण त्यांनी प्रायोरिटी ठेवल्या आई वडिलांचे कष्ट. राहील लक्षात? लक्षात ठेवा, आयुष्यभर लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. मला इतक्या वेळ इथे ऐकल्याबद्दल मी किशोर करिअर पॉइंट यांचा मनापासून खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला आजच्या या कार्यक्रमाचा प्रमुख वक्ता आणि प्रमुख पाहुणा म्हणून हे जो मान सन्मान दिला, त्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभारी आहे. मी संपूर्ण टीमचा आभारी आहे आणि या टीमचे हे एफर्ट्स आहे. आणि मला असं वाटतं राज्यभरामध्ये इथून पुढच्या काही वर्षामध्ये प्रत्येक जिल्हा असा असेल जिथे यांची ब्रांच असेल आणि नंबर 1 वर महाराष्ट्रामध्ये आहेच आणि येतीलच पुढे, एवढी मी आशा बाळगतो. आज इथे तुम्ही सगळ्या पालकांनी मला नम्रपणे इतका क्वाईट, इतका शांतपणे मला ऐकलं, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. मुलांना तुम्हाला कोटी कोटी आयुष्यामध्ये शुभेच्छा. माझ्याकडे असला कुठला सुमित उरकुडकर नव्हता त्यावेळेस, ज्याला मी फोन लावेल आणि बोलेल, पण काळजी करू नका. तुम्ही भविष्यामध्ये जर कसलीही कुठलीही कधीही कुठली वेळ आली, अडचण आली, घड्याळ न बघता किती वाजले, कारण संकट घड्याळ बघून येत नाही, किती वाजले हे बघायचं नाही, घड्याळ न बघता मला फोन करायचा. माझा मोबाईल नंबर तुम्हाला युट्यूबवर माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये मिळून जाईल. युट्यूबवर सर्च करताना बेस्ट मोटिवेशनल स्पीकर इन महाराष्ट्र सर्च करा, किंवा जरा नाव माझं कठीण आहे सुमित उरकुडकर सर्च केलं, कुठल्याही व्हिडिओमध्ये माझा मोबाईल नंबर मिळेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हे म्हणणार नाही, पण मोबाईल नंबर मोबाईलमध्ये जमा ठेवा, जवळ ठेवा, सेव्ह करा. घड्याळ न बघता
रात्रीचे 3 वाजो 4 वाजो, कारण मला माहित आहे जेव्हा टेन्शन येतं ते घड्याळ बघून येत नाही. मला माझे मित्र म्हणतात, अरे मूर्ख आहे का तू, असा कुठला वक्ता असतो का नंबर वाटत फिरतो, लोक त्रास देतील, रात्री रात्री फोन करतील. तर त्यांना एवढंच सांगायचं, बाबा रात्री फोन मला तो करतो जो स्वतः पहिले जागा असतो, तो जागा याचा अर्थ कुठल्या तरी टेन्शन मध्ये आहे. कसलंही टेन्शन असू द्या मित्रांनो, कधी कधी आई वडिलांना बोलू शकत नाही, शिक्षकांना बोलू शकत नाही, काळजी करायची नाही, बिंदास फोन करायचा, माझ्याशी बोलायचं नाही. शेवटची एक लाईन सांगतो, लव्ह द पीपल नॉट टू थिंग्स अँड यूज थिंग्स नॉट टू पीपल. लोकांवर प्रेम करा, वस्तूवर नाही, आणि वस्तूंचा वापर करा, लोकांचा नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.